विवेकानंदांचे शेवटचे दिवस. आपण विवेकानंद खूप ऐकलेत, खूप वाचलेत, बऱ्याच माध्यमातून विवेकानंद आपण पाहिले पण आहेत. योगेश पंचाक्षरी हे विवेकानंदमय आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी विवेकानंदांच्या त्यांचे विचार खूप वेगवेगळ्या ठिकाणी पोचवलेत, वेगवेगळ्या माध्यमातून पोचवलेत, पुस्तकाच्याही माध्यमातून पोचवलेले आहेत. आणि मी त्यांना आता विनंती करतो की त्यांनी आपला हा विषय इथे मांडावा. विवेकानंदांचे शेवटचे दिवस. विवेक आनंद नावाचं एक स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी भरलेली या 6 पुस्तिका मिळून त्यांनी मला भेट दिली आहे. मी त्यांना त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आज इथे उभं राहण्याचा मान मिळणं ही मला असं वाटतं आयुष्यातली एक खूप महत्त्वाची घटना मी मानतो. आणि म्हणूनच ज्यावेळेस मला हुदलीकर सरांनी असं सांगितलं की सर तुम्ही एका विषयावर बोलायला हवं असं मला वाटतं, त्यावेळेस मी म्हटलं की सर मी अनेकदा त्या खुर्च्यांवर बसलेलो आहे आणि आयुष्यामध्ये जे काही थोडंफार करू शकलो त्याच्यामध्ये या जागेचा, इथल्या पावित्र्याचा आणि इथे झालेल्या अनेक सेशन्सचा माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. पण इथे येऊन बोलणं हे थोडंसं मोठं चॅलेंजिंग काम आहे. परंतु संतोष सरांनी खूप मोटिवेट केलं, त्यामुळे आज त्यांच्या मोटिवेशनला, त्यांनी दिलेल्या उत्साहाला मान देत आज मला इथे उभं राहता आलं. त्यामुळे खास करून संतोष सरांचे मनापासून आभार. आणि एखादी चांगली गोष्ट वर्षानुवर्ष घडत राहणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आज या व्याख्यानमालेचे 15वं वर्ष चालू आहे आणि 15 वर्ष एखादी गोष्ट कन्सिस्टंटली करत राहणं, आणि जे की तुमचं प्रोफेशन नाही आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कन्सिस्टंटली वर्षानुवर्ष करणं हे प्रोफेशन असेल, परंतु एखादी अशी गोष्ट जी आपल्या संस्कृतीला अजून बहारदार करणार आहे अशी गोष्ट 15 वर्ष कन्सिस्टंटली करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे संतोष सर आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन, आणि त्याच्यासाठी एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आज माझं जे काही ओळख करून दिली, ओळख जेवढ्या जास्त पानांची असते तेवढी समोरच्या ऐकणाऱ्यांना थोडी भीती वाटायला लागते, कारण जेवढी ओळख जास्त तेवढं अरे बापरे बोर करणार की काय अशी एक भीती आम्हाला नेहमी असते. तर मी प्रयत्न करेल की तसं काही होणार नाही. आणि जे काही माझ्या पुस्तकांबद्दल सांगितलं गेलं किंवा स्वामी विवेकानंद हे माझ्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे आले ही एक वेगळीच कथा आहे. त्याच्यासाठी अगदी 1 मिनिट घेतो आणि मूळ विषयाकडे येतो. संभाजीनगरला म्हणजे त्यावेळेसच्या औरंगाबादला एका आश्रमामध्ये मी एक कॅलेंडर बघितलं ज्याच्यावर स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील युवकांचे किंवा युवतींचे 21 गुण असं लिहिलेलं होतं. बऱ्याचदा आपणही हे बघितलं असेल कुठेतरी. मला ते आवडलं आणि मी असा विचार केला की जर हे कॅलेंडर आमच्या क्लासमध्ये लावलं तर एखाद्या विद्यार्थ्याने जरी त्यातला एखादा गुण जरी घेतला तरी वसूल झालं असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मी त्या कॅलेंडरचा बराच शोध घेतला, पण त्या काळात माहीत नाही काय झालं, आउट ऑफ स्टॉक असेल, पण ते काही मिळालं नाही. आणि त्यानंतर मी सकाळ वृत्तपत्रामध्ये लेखन करत असताना स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त मी 2 लेख लिहिले. आणि पाठक सर म्हणजे पब्लिकेशन हरिओम पब्लिकेशन सांभाळतात ते माझ्याकडे आले आणि ते मला म्हटले की सर मी तुमचे लेख वाचले, मला ते खूप आवडले, तर तुम्ही स्वामी विवेकानंदांवर पुस्तक का लिहित नाही. तर मी पुन्हा एकदा तेच म्हटलं की मला असं वाटत नाही की ते मी जस्टिफाय करू शकेल, तरी तुम्हाला काय वाटतं मी कुठल्या विषयावर लिहावं. त्यांनी बॅगमध्ये हात घातला आणि ते कॅलेंडर माझ्यासमोर ठेवलं आणि सांगितलं की सर हे 21 गुण जे आहेत हे फक्त कॅलेंडरवर छापलेत, तुम्ही याला सजवायला हवं आणि याचं पुस्तक आपण काढावं असं मला वाटतं. आणि अशा प्रकारे ते पहिलं पुस्तक लिहिलं गेलं आणि मला असं वाटतं ते इट वॉज डेस्टाइन्ड टू हॅपन, ते होणारच होतं असं नशिबात होतं. त्यामुळे मला ते कॅलेंडर सापडलं नाही, तर वेगळीच जबाबदारी आली. आणि दुसरं पुस्तक जे लिहिलं गेलं एकनाथजी रानडे एक विवेकानंदमय कर्मयोगी, ते तर आपल्या या प्रांगणाशी जोडलं गेलं आहे. कारण इथेच एकनाथजी रानडेंवर मी एक सेमिनार ऐकलं, व्याख्यान ऐकलं, मी समोर बसलो होतो. त्या दिवशी मला एकनाथजी रानडे म्हणजे नक्की कोणीतरी होतं आणि त्यांनी काहीतरी केलं हे मला पहिल्यांदा मी नाव ऐकलं होतं.
पण मला याच गुणाचं खूप अप्रूप वाटलं की त्यांनी एवढं मोठं कार्य केलं, विवेकानंद केंद्रासारखं एवढी मोठी गोष्ट उभी केली, आणि फक्त उभी केली नाही तर प्रत्येकाकडनं 1-1 रुपया घेऊन ते बांधलं, की कारण प्रत्येकाला ती जागा स्वतःची वाटली पाहिजे. मी 1 रुपया कॉन्ट्रीब्यूट केला आहे, ही माझी जागा आहे. आणि आपल्याकडे अनेक प्रतिमा असतात, अनेक जागा असतात, पण युवकांना मोटिवेट करण्यासाठी अशी एखादी खास जागा असली पाहिजे असा विचार करून त्यांनी कन्याकुमारी ही जागा उभी केली. याचं मला खरंच अप्रूप वाटलं, आणि याच जागेमध्ये ते माझ्या मनात रुजलं की याच्यावर काहीतरी व्हायला पाहिजे, म्हणून ते दुसरं पुस्तक लिहिलं गेलं. आणि अशा प्रकारे स्वामी विवेकानंद आयुष्यात येत गेले, मोटिवेट करत गेले आणि पुढे सरकत गेलो. आणि या सगळ्या पूर्ण आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये इंदिरानगर आणि मोतकेश्वर ट्रस्टचं हे प्रांगण, हे मंदिर, हे खूप मोठं कार्य करतं आहे. त्यामुळे या सर्व ट्रस्टला, ट्रस्टीला आणि यांच्या कार्यकर्त्यांनाही मनापासून आभार. आज आपण इथे आलात आणि एक वेगळा विषय ऐकण्यासाठी आलेले आहात, कारण स्वामी विवेकानंदांबद्दल आपण बरंचसं ऐकलेलं असतं. आता काय नवीन ऐकायचं त्याच्याबद्दल? आम्हाला माहिती आहे की त्यांनी अमेरिकेमध्ये भाषण केलं होतं. आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस अमेरिकन किंवा पाश्चात्य संस्कृतीनुसार बोलणारा येऊन लेडीज अँड जेंटलमन म्हणत होता, आणि त्याच वेळेस स्वामीजी उभं राहिल्यानंतर, माझ्या बंधू भगिनींना म्हटल्यानंतर 2 ते 2.5 मिनिटं टाळ्या कडाडून वाजत होत्या. 2-2.5 मिनिटं हा असं म्हणायला टाइम स्पॅन आपल्याला कमी वाटतो, पण 2-2.5 मिनिटं टाळ्या वाजणं ही खूप मोठी गोष्ट होती. आणि तिथून पुढे मग त्यांचं जगभर ते प्रसिद्ध झाले आणि त्यांनी कार्य केलं, हे साधारणतः आपल्याला माहिती असतं. परंतु स्वामी विवेकानंदांचा शेवटचा काळ ऐकणं आणि त्याविषयी बोलणं हे खऱ्या अर्थाने एक वेगळं चॅलेंज होतं. आणि संतोष सरांनी ज्यावेळेस हा विषय मला सुचवला त्यावेळेस खरं सांगायचं तर 1-2 मिनिट मीच थोडासा हँग झालो की हा विषय घेऊन कसं सादर करणार. तरी तो आज प्रयत्न करतोय, तो आपण सर्वांनी गोड मानून घ्यावा अशी विनंती करेल. आणि माझी खूप इच्छा आहे की स्वामी विवेकानंद हे यूथ आयकॉन म्हणून ओळखले जातात, तर युवकांनी सुद्धा हे ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. मी समजू शकतो की टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये ज्यावेळेस मी आज बोलतोय आणि जो काही मला वेळ दिलेली आहे त्याचा एक व्हिडिओ जरी आपण यूट्यूबवर टाकला तरी त्याच्यापेक्षा जास्त जर त्याचे छोटे छोटे रील्स बनवले तर कदाचित तरुणांपर्यंत ते लवकर जातील. मला असं वाटतं माध्यम बदलत आहेत, पण चांगल्या गोष्टीकडे लोक आकृष्ट होतात, फक्त आपल्याला त्या माध्यमाने जावं लागतं, एवढाच त्याच्यात फरक आहे. पण तरीसुद्धा आज इथे काही तरुण मंडळी दिसत आहेत, हे बघून मनाला खऱ्या अर्थाने बरं वाटतंय. तर प्रश्न येतो की हा जो काही विषय निवडलाय हा का बरं? तर मला असं वाटतं की ज्या व्यक्तीला शेवटी कळतं की आता आपले फार कमी दिवस राहिलेत, त्या व्यक्तीच्या भावना काय असतील आणि त्याच्यानंतर त्यांचं वागणं काय असेल, इथे त्या व्यक्तीची प्युरिटी आपण चेक करू शकतो. कारण अनफॉर्च्युनेटली एखाद्या व्यक्तीला जेव्हा सांगितलं जातं की आता तुझ्या आयुष्यातलं 1-1.5 वर्षच बाकी आहे, तर मग तो काय विचार करेल किंवा ती काय विचार करेल हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कोणी विचार करेल की मग आता जर मला 1-1.5 वर्षात जगायचं आहे तर मग जेवढे पैसे कमवलेत तेवढे उडवून टाकायला काय हरकत आहे, जगभ्रमंती करायला काय हरकत आहे, ज्या मजा आजपर्यंत केल्या नाही त्या करायला काय हरकत आहे, आणि काहीच चूक नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांना हे कळत होतं की आता आपलं आयुष्य फारसं राहिलेलं नाही आहे, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं हा एक की क्वेश्चन, महत्त्वाचा प्रश्न होऊ शकतो. आणि म्हणूनच हा विषय मला ज्यावेळेस सजेस्ट झाला तेव्हा नक्कीच भावला. आज तसं मी जनरली बोलताना ओघामध्ये बोलत असतो, कारण कॉमर्सबद्दल बोलायचं असताना बऱ्यापैकी फ्लो माहिती असतो, पण मी आज थोडीशी होमवर्क करून आलो आहे. शिक्षक असल्यामुळे होमवर्क देण्याची सवय आहे, पण आज विद्यार्थी म्हणूनच उभा आहे त्यामुळे काही होमवर्कही करून आलो आहे. तर याच्यामध्ये कशा प्रकारे हे साधता येईल हा मी प्रयत्न करेल. स्वामीजींच्या शेवटच्या काही काळाबद्दल बोलत असताना आपलं थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये सुद्धा जावं लागेल, कारण तिथून काही घटना जोडल्या जातात शेवटाकडे. तर या दोन्हीला नीट तोलून धरण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. स्वामी विवेकानंद हे एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी स्वतः जे बोललं गेलं, त्यांच्या मुखातनं जे आलं ते, आणि त्यांनी लिहिलेलं आणि त्यांच्याबद्दल लिहिलेलं, असं तिन्ही प्रकारचं इतकं साहित्य आहे की हे वाचायचं आपण ठरवलं तर 1 जन्म पुरेल असं मला वाटत नाही. त्यामुळे या सगळ्यातनं काहीतरी निवडून सांगणं ही थोडीशी वेगळी कसरत होती. अतिशय अल्प काळाचे जीवन. आज कोइन्सिडेंटली जे गाणं म्हटलं गेलं, मैं पल दो पल का शायर हूँ, पल भर मेरी कहानी है,
तर तसंच स्वामीजींबद्दल आपल्याला म्हणता येईल, कारण अवघं 39 वर्षाचं मिळालेलं आयुष्य आणि त्याच्यामध्ये केलेलं एवढं महान कार्य, तर ज्यावेळेस मी ते गाणं ऐकत होतो त्यावेळेस मला ते डायरेक्टली स्वामीजींशीच कनेक्ट होत होतं. पण त्यांना ते अमरत्व प्राप्त झालं, ते चिरतरुण झाले, याचं कारण त्यांनी या अल्पकाळामध्ये केलेलं काम आहे असंच मला वाटतं. आज प्रत्येक मोठी व्यक्ती जी असते त्यांच्या भोवती मोठेपणाचं एक वलय असतं आणि आपण त्यांच्यापासून थोडंसं 4 हात दूर राहतो. पण स्वामीजींचं असं झालं नाही, ते आपल्या सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचले. त्याचं कारण त्यांचा साधेपणा आणि सोपेपणा. तर तोच आजच्या व्याख्यानामध्ये सुद्धा यावा असा मी प्रयत्न करेल. आज जे तरुण मंडळी बसलेत त्यांना हा प्रश्न नक्की पडेल की आम्ही इथे का बसलोय. कारण व्याख्यान हे रिटायर झाल्यानंतर ऐकण्याचीच कुठली तरी गोष्ट असते आणि त्याच्यातनं काहीतरी जे मिळत असेल ते आम्हाला आमचे आजी आजोबा नक्की सांगतील अशी भावना आपल्याकडे असते. पण आज काही तरुण मंडळी पण आलेत, तर त्यांच्या भाषेत त्यांना बोर न होऊ देताही त्यांच्यापर्यंत काहीतरी पोहोचवण्याची जबाबदारी मी घेऊन चालत आहे. स्वामीजींच्या अखेरच्या दिवसांकडे जाण्याआधी थोडंसं त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. स्वामीजींचे वडील म्हणजेच विश्वनाथ दत्त हे प्रसिद्ध वकील होते आणि अतिशय हुशार होते. त्यांचा मुलगा स्वामी विवेकानंद म्हणजेच ओरिजिनली नरेंद्र हे सुद्धा अतिशय हुशार आणि अतिशय हुशार असल्यामुळे त्यांना खूप सारे प्रश्नही पडायचे. त्यामुळे आपले वडील विश्वनाथ दत्त आणि मातोश्री भुवनेश्वरी देवी या दोघांना ते अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत होते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तथ्य शोधण्याचा त्यांचा जो स्वभाव होता तो शेवटपर्यंत तसाच राहिला. आणि मला असं वाटतं ती त्यांना मिळालेली देणगी होती. कदाचित ही कथाही आपण ऐकली असेल की त्या काळामध्ये त्यांच्या वडिलांना भेटायला बरेच लोक यायचे, कारण हे वकील असल्यामुळे बरेच लोक तिथे यायचे आणि हुक्का पिणं हे त्यावेळेसची एक नॉर्मल स्टँडर्ड मानलं जायचं. तर वेगवेगळ्या जातीच्या लोकांसाठी वेगवेगळे हुक्के ठेवलेले असायचे आणि हे सगळं बघत असताना नरेंद्र जो लहान मुलगा होता तो एक दिवस जाऊन तो हुक्का ओढण्याचा प्रयत्न करू लागला आणि प्रत्येक इथे जाऊन उभा राहून त्याची चव घेऊ लागला. त्या वडिलांनी त्यांना विचारलं की तू काय करतोयस. त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की मी हे बघत होतो की वेगवेगळ्या जातीच्या हुक्क्यामध्ये चव वेगळी असते का, आणि जर हे सगळे हुक्के मी ओढले तर माझी नक्की जात कुठली असेल. तर इथपासून त्यांना पडणारे प्रश्न, आणि आपल्या सर्वांच्या घरात हुशार मुलं असल्यामुळे आपल्याही लक्षात येत असेल की त्यांना सांभाळणं हे अतिशय अवघड कार्य होतं, परंतु त्यांच्या वडिलांनी आणि आईने मिळून हे कार्य नक्कीच योग्य प्रकारे पार पडलं. म्हणूनच नरेंद्रचे स्वामी विवेकानंद झाले. लहानपण अतिशय श्रीमंतीमध्ये गेलं होतं, कारण सुप्रसिद्ध वकिलांच्या घरी जन्म झालाय. ही अतिशय श्रीमंती असताना सुद्धा काही वर्षांनंतर त्यांना परिस्थितीच्या वेगवेगळ्या कळाही बघाव्या लागल्या. काही दिवस तर अशी होती की खाण्यापिण्याची सुद्धा भ्रांत होती, कारण वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर जसं जनरली होतं तसंच झालं. प्रॉपर्टीचे भांडणं असतील करत करत हाती फारसं काही राहिलं नाही. इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते जी पालकत्वाशी, पॅरेंटिंगशी रिलेटेड खूप महत्त्वाची असं मला वाटतं. एक दिवस नरेंद्रनी वडिलांना असं विचारलं की आपण खूप श्रीमंत आहोत, पण मजा अशी होती की त्यांचे वडीलही खूप दानशूर होते. कोणाला काही मदत लागली की दिले पैसे. तर तुम्ही जर असेच पैसे सगळ्यांना वाटत राहिले तर तुमच्यानंतर तुम्ही आमच्यासाठी काय ठेवून जाणार आहात. हा प्रश्न जनरली विचारला जात नाही, पण नरेंद्रने विचारला. वडील हसले आणि त्याला घेऊन आरशासमोर नेऊन उभं केलं आणि त्यांनी सांगितलं, या आरशात बघ, तुला जे दिसतंय तेच मी तुझ्यासाठी ठेवून चाललोय. याचाच अर्थ तुझ्यात असणारी हुशारी, तुला दिलेले संस्कार हीच तुझी खरी ॲसेट आहे. कारण बाकी सगळ्या ॲसेट्स तुझ्याकडनं काढून घेतल्या जाऊ शकतात. तू जो आहेस तोच सगळं काही आहे आणि हे संस्कारच मी तुझ्यासाठी ठेवून चाललोय. आणि अनफॉर्च्युनेटली तसंच घडलं. वडिलांच्या मृत्यूनंतर पैशांची तजवीज करण्याची मोठी जबाबदारी स्वामीजींवर आली. या दुःखातनं पुढे जात असताना कदाचित आपल्याला हे माहिती असेल नसेल, परंतु त्यांच्यावर काही भौतिक दुःखही आले, जसं की त्यांच्या भगिनी यांनी लग्न झाल्यानंतर आत्महत्या केली होती. हेही दुःख त्यांना पचवावं लागलं. त्यामुळे हे अशा प्रकारचे भौतिक गोष्टींमधले दुःख सहन करता करताही एक व्यक्ती एवढी मोठी कशी होते, हा एक खूप वेगळा प्रवास आहे. पण त्याच्यावर जर बोलायला लागलो तर मला असं वाटतं की एक पूर्ण व्याख्यान मला फक्त स्वामीजींवरच आपल्याला घ्यावी लागेल. तर आपण आता सुरुवात करूया तिथपासून, जेव्हा स्वामीजींच्या लक्षात आलं होतं की आता आपला शेवटचा काळ सुरू झालाय. आपल्याला माहिती आहे की स्वामीजी हे अनेक देशांमध्ये फिरले. घरातून बाहेर पडल्यानंतर काही दिवस
त्यांच्या गुरुबंधूंबरोबर राहिल्यानंतर त्यांनी भारत भ्रमण केलं, त्यानंतर जगभ्रमण केलं. आणि असंच जगभ्रमण चालू असतानाच त्यांचं इजिप्तमध्ये ज्यावेळेस फिरणं चालू होतं आणि तिथे एवढं मोठं जगातलं आश्चर्य मानलं जाणारं पिरॅमिड जेव्हा ते बघत होते, त्यावेळेस त्यांचं मन काही तिथे लागत नव्हतं. जनरली असं व्हायचं की ते चौकसपणाने खूप प्रश्न विचारायचे आणि त्याची सगळी माहिती घ्यायचे, परंतु यावेळेस मात्र त्यांच्या गुरुबंधूंना, त्यांच्या अनुयायांना स्वामीजी काहीतरी वेगळे वाटत होते. ते कुठल्या तरी वेगळ्याच विचारामध्ये हरवलेले होते आणि बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे देणं ते टाळत होते. पुढचा प्रवास हा पॅरिसचा होता. पॅरिसमध्ये जायचं होतं, तिथल्या लोकांना भेटायचं होतं, तिथली संस्कृती जाणून घ्यायची होती. पण अचानक स्वामीजींनी तो प्रवास नाकारला, बेत बदलला आणि त्यांनी सांगितलं की मला भारतात जायचं आहे आणि त्वरित जायचं आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यांना असं त्यांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मला त्वरित भारतभूमीकडे जायचं आहे, माझ्या देशबंधूंना मला भेटायचं आहे. येस, थँक्यू. आणि माझा मृत्यू हा माझ्याच देशामध्ये व्हावा आणि तिथल्याच मातीमध्ये व्हावा ही माझी मनापासून इच्छा आहे. हे उत्तर ऐकल्यानंतर मात्र त्यांचे अनुयायी थोडेसे घाबरून गेले, कारण स्वामीजींना काही दिवसापूर्वीच दुसरा हार्ट अटॅक आलेला होता. वय कमी होतं, पण कदाचित शरीराची परवड खूप झाली होती. त्यामुळे त्यांनी जेव्हा हे सांगितलं की मला भारतात परत जायचं आहे, ते कुठेतरी मनाला थोडंसं चटका लावून गेलं होतं. एवढंच नाही तर त्यांनी डिक्लेअरही केलं की 4 जुलै 1902 रोजी मी देहत्याग करणार आहे. आता मात्र त्यांचे अनुयायी हे सैरभैर व्हायला सुरुवात झाली होती. यानंतर त्यांनी त्वरित भारताकडचा प्रवास सुरू केला. भारताकडे येत असताना जहाजामध्ये अनेक लोक त्यांना भेटले आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे अनेक लोकांनी त्यांना अनेक प्रश्नही विचारले आणि जे की स्वामीजींना खूप आवडायचं. बरेच लोक स्वामीजींशी वादही घालायचे, ते सुद्धा स्वामीजींना अतिशय आवडत होतं, कारण ज्ञान मिळवण्यासाठी चर्चा आणि वाद यापेक्षा उत्तम मार्गच असू शकत नाही असं स्वामीजींचं म्हणणं होतं. परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्वामीजी थोडेसे कुठेतरी वेगळ्या विचारांमध्ये हरवलेले आढळत होते. ते कोणाशी फारसे वाद घालत नव्हते, परंतु होडीमध्ये शांतपणे एकटेच बसलेले होते. त्यामुळे हे कळत नव्हतं की नक्की काय झालंय. स्वामीजी डिस्टर्ब झालेत का, त्यांच्या हे लक्षात आलंय की आता आपल्याकडे वेळ कमी आहे आणि कामं खूप आहे, का त्यांना हे समजत नाही की त्यांनी जे काही काम केलं ते पुरेसं आहे. हे असे अनेक प्रश्न त्यांच्या अनुयायांमध्ये आले होते. अनेक ठिकाणी अनेक वेळा विपरीत परिस्थितीचा सामना स्वामीजींना करावा लागला होता. आपण जे अमेरिकेतल्या त्यांच्या भाषणाबद्दल ऐकतो की त्यांनी संपूर्ण सभा गाजवली होती, परंतु या सभेला येण्याआधी त्यांना प्रचंड अडचणी झाल्या होत्या. अर्थात तो आजचा विषय नाही, त्याच्यावर कधीतरी नंतर नक्की बोलू. परंतु खाण्यापिण्याचे हाल व्हावे इतके हाल त्यांच्या या सभेच्या आधी झाले. ते त्या सभेच्या ठिकाणी पोहोचू शकतील का, त्यांना खरंच तिथे प्रवेश मिळेल का, इथपर्यंत प्रश्न निर्माण झाले होते. तरीही स्वामीजी या प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत राहायला शिकलेले होते. आणि आजच्या तरुण पिढीने हा मुद्दा तर नक्कीच उचलला पाहिजे, कारण चॅलेंजेस येणारच आहेत. आपण जे काही ठरवलंय, ज्याला आजच्या भाषेमध्ये गोल सेटिंग असं म्हणतात, आपण ज्याला स्वप्न असं म्हणतो, हे स्वप्नपूर्तीच्या रस्त्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी येणार आहेत. जर स्वामीजींसारख्या व्यक्तीला एवढ्या अडचणी आल्या आहेत, आपल्याला फक्त एवढंच वाटतं की स्वामीजी अमेरिकेला गेले आणि इतकं सुंदर भाषण केलं, पण त्या डेस्टिनेशनपर्यंत जाण्यासाठी इतक्या अडचणी आलेल्या आहेत. आणि या सगळ्या अडचणींच्या वेळेस सगळ्यात महत्त्वाचं होतं की स्वामीजी मनाने अतिशय शांत राहत होते. ते फक्त प्रत्येक वेळेस एकच सांगत होते की जर मला तिथे बोलायचंय तर काहीतरी मार्ग निघेल. त्यामुळे आपले जे तरुण मित्रमंडळी इथे बसलेले आहेत त्यांनी हे समजून घ्यायला हवं आणि आपल्या घरामध्ये जे तरुण आपले नातवंड आहेत त्यांच्यापर्यंत आपण हे पोचवायला हवं की स्वामीजींकडनं शिकण्याचा हा एक अतिशय महत्त्वाचा गुण आहे की तुम्ही किती शांत राहू शकता. परिस्थिती आपल्या हातात नसते, पण त्याच्यावर आपण काय रिॲक्शन देतो हे आपल्या हातामध्ये असतं. त्यामुळे अनेक प्रसंगांमध्ये स्वामीजी अतिशय शांत चित्त होते. परंतु या काळामध्ये एक घटना अशी घडली की कॅप्टन सेव्हियर हे त्यांचे मित्र आणि अनुयायी शिष्य जे की भारतामध्ये परत आले होते आणि त्यांनी हिमालयामध्ये अतिशय कठीण प्रसंगांमध्ये रामकृष्ण मठ स्थापन केला होता. ते आणि त्यांची पत्नी हे त्या मठाची काळजी घेत होते
आणि त्यांना अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाला. कॅप्टन सेव्हियर यांना अनेकांनी सांगितलं की तुम्ही इथे राहिल्यास तुम्हाला हा त्रास वाढणार आहे, परंतु त्यांनी आश्रमाला पुढे नेण्यासाठी, आश्रमाचं काम थांबू नये यासाठी ते तिथेच थांबले आणि श्वसनाच्या त्रासामुळे त्यांचा मृत्यू झाला. आणि ही बातमी ज्यावेळेस स्वामीजींना कळली तेव्हा मात्र कधी नवत स्वामीजी थोडेसे मनाने हलले. त्याच्यानंतर काही दिवस कोणाशीच बोलू नये अशी माझी इच्छा आहे असं त्यांनी बऱ्याचदा सांगितलं. आणि इथून सुद्धा पुन्हा एकदा स्वामीजींच्या मनामध्ये झालेली चलबिचल आपल्याला दिसत होती. आता हे एक मित्र गेला म्हणून असणारं दुःख होतं का आता त्या तिथल्या मठाचं काम कसं होणार याबद्दलची काळजी होती, हे मात्र आपल्याला स्वामीजीच सांगू शकतील. या संपूर्ण प्रवासामध्ये भारतभूमीचा स्पर्श कधी होईल हे स्वामीजींना उत्कटता लागली होती. आणि ज्यावेळेस ते भारतामध्ये परत आले त्यावेळेस त्यांच्या स्वागताला कोणीही आलं नव्हतं, कारण ही बातमीच कोणापर्यंत पोहोचवली नव्हती की स्वामीजी परत येत आहेत. 9 डिसेंबरला ते आपल्या बेलूर या मठामध्ये परत आले. त्याची पण मजेशीर गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस रात्रीची वेळ झाली होती, सगळे कुलप लावून आता जेवायला बसायचाच पुढे कार्यक्रम होता, आणि अचानक त्या मठाचे माळीबुवा धावत धावत आले आणि त्यांनी सांगितलं की कोणीतरी युरोपियन अधिकारी आपल्याला भेटायला आलेत आणि ते बाहेर उभे आहेत. तर कोणालाच समजेना की रात्री एवढं उशिरा जनरली मठात कोणीच येत नाही, म्हणून माळीबाबांना चावी देणार आणि सगळे बघायला निघणार. तेवढ्यात त्यांच्यासमोर कोणीतरी येऊन उभं राहिलं आणि त्यांनी बघितल्यावर लक्षात आलं की अरे हे तर स्वामीजी आहेत स्वतः. त्यांना अतिशय आनंद झाला आणि आनंदाच्या त्या ओव्हरऑल रिॲक्शनमधून ओसरल्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला की पण गेटला तर कुलूप होतं स्वामीजी, मग तुम्ही कसे आले? तेव्हा स्वामीजींनी सांगितलं की मी जेव्हा मठाकडे येत होतो तेव्हा मला जेवणाची घंटा वाजलेली ऐकली आणि मला अचानक रिअलाईज झालं की जर मी आता वेळेत गेलो नाही तर नियमानुसार मला रात्रीचं जेवण म्हणजेच इथली खिचडी मिळणार नाही आणि मला ती खिचडी काहीही करून खायचीच होती. त्यामुळे मी धावत सुटलो आणि भिंतीवरनं उडी मारून आतमध्ये आलोय. आता विचार करा की आपण स्वामीजींबद्दल जे काही ऐकतो बघतो ते परत येताना मनाची जी अवस्था झाली होती ती, कॅप्टन सेव्हियर यांच्या निधनामुळे जे मन हल्लं होतं ते, हे सगळं बाजूला ठेवून एखाद्या लहान मुलासारखे स्वामीजी भिंतीवरनं उडी मारून येत आहेत आणि कारण फक्त एक की मला परदेशामध्ये ही खिचडी कुठेही खायला मिळत नाही, ती मला माझ्या मठातच मिळणार आहे आणि आज मला ती सोडायची नव्हती. इथे त्यांच्या मनाची निर्मळता आणि मनामध्ये कुठेतरी एक लहान मुलगा लपलाय हे आपल्याला लगेच दिसून येतं. हे सगळं खिचडीचा आस्वाद झाला, सगळे खुश होते, परंतु कुठेतरी स्वामीजींना माहिती होतं की इथून पुढे आपल्या हातामध्ये 1.5 वर्ष किंवा त्याच्याही पेक्षा कमी एवढाच टाइम स्पॅन राहिलाय. त्यामुळे ते बिलकुल स्वस्थ बसले नाहीत. इथे आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये सतत येत होतं की आपण आज इथे नसताना हे कार्य खूप चांगलं चालू आहे. त्यांनी सगळ्यांचा तिथे आल्यानंतर कौतुक केलं की मी जरी परदेशात फिरत असलो तरी सर्व मठ तुम्ही अतिशय छानपणे सांभाळत आहात, ती शिस्त तुम्ही मोडू दिलेली नाही आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा त्यांनी सगळ्या अनुयायांना सांगितलं की जर उद्या मी नसेल तरीसुद्धा तुम्हाला हे कार्य असंच पुढे न्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा कुठेतरी काळजाचा ठोका सगळ्यांचा चुकला होता. आपल्याला यासाठी थोडंसं मागे जावं लागेल की ज्यावेळेस परदेशामध्ये स्वामीजी फिरत असत, त्यांचा साधा सोपा स्वभाव आणि त्यांची वक्तृत्व कला यामुळे प्रत्येक देशामध्ये हा आग्रह होत असे की स्वामीजी आता तुम्ही इथनं जाऊच नका, तुम्ही आमच्याच देशामध्ये राहा, तुम्हाला जो काही आश्रम बांधायचा असेल त्याच्यासाठी जी काही जमीन लागेल, पैसे लागतील ते आम्ही द्यायला तयार आहोत, पण तुम्ही आता आमचा देश सोडून जाऊ नका. आणि प्रत्येक वेळेस स्वामीजी हेच सांगत होते की मी कार्य भले कोणत्याही देशात करेल, परंतु मी अंतिमतः भारताचा सुपुत्र आहे आणि मी भारतामध्येच जाणार आणि भारत या देशामध्ये तिथेच माझं खरं घर आहे, त्याशिवाय मला कुठेच राहता येणार नाही. मी साधू आहे आणि साधूचं आयुष्य हे वाहत्या पाण्यासारखं असतं. ते जर एका ठिकाणी थांबलं तर ते खराब होऊन जाईल, त्याला वाहत्या पाण्यासारखंच पुढे जात राहावं लागेल. त्यामुळे परदेशामध्ये ते कितीही फिरले आणि कितीही जरी त्यांना हा मोह दाखवला गेला की तुम्ही आमच्याकडे राहा, तरीसुद्धा प्रत्येक वेळेस ते भारतामध्ये येण्यासाठीच आतुर असायचे. आणि म्हणूनच ते ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस लगेच त्यांनी कार्याला सुरुवात केली आणि सगळ्या मठांना मी भेट देणार हे त्यांनी डिक्लेअर केलं, जे की खऱ्या अर्थाने त्यांच्या तब्येतीनुसार त्यांना शक्य नव्हतं. परंतु त्यांनी असं ठरवलं की कॅप्टन सेव्हियर यांनी एवढी मेहनत केली होती आणि एवढा छान त्यांनी आश्रम उभा केला होता, त्याच्या देखरेखीसाठी, त्याच्या एकदा बघण्यासाठी मी नक्की जाणार,
पण हा प्रवास सोपा नव्हता. स्वामीजींना हृदयविकाराचा त्रास होता, त्यांना श्वसनाचा त्रास होता, त्यांना बेलूर मठ हा त्यांची अतिशय आवडती जागा असतानाही तिथे राहिल्यानंतर त्यांना श्वसनाचा जास्त त्रास होत होता. या सगळ्या अवस्थेमध्ये त्यांनी ठरवलं की मी त्या आश्रमाला भेट देणार. मायावती या जागेवर जो आश्रम होता तिथे मी जाणार. आणि त्यांनी मायावती आश्रमाकडे 27 डिसेंबर 1900 रोजी प्रयाण केलं. हे इतक्या घाईघाईने ठरलं होतं की त्यांच्यासाठी कुठल्याही सोयी सुविधा देणं, त्यांच्यासाठी काही अरेंजमेंट्स करणं हे मात्र कार्यकर्त्यांना जमलं नव्हतं. कडाक्याची थंडी होती, मध्येच पाऊस पडत होता, रस्त्यामध्ये मध्येच बर्फही पडत होता. आणि त्यांना घेऊन जाणारे बरेच अंतर, म्हणजे साधारणतः रोज 25-30 मैलही काही वेळेस चालावं लागत होतं. स्वामीजींना धाप लागत होती, तरीही ते पुढे पुढे सरकत होते. काही वेळेस दंडीमधून म्हणजे पालखीमधून त्यांना घेऊन जाता येत होतं, तिथे ते केलं जात होतं. आणि ज्यावेळेस बर्फ पडत होता त्यावेळेस त्यांना घेऊन जाणाऱ्या लोकांचे पाय घसरत होते, पडण्याची शक्यता होती. आणि काही ठिकाणी तर जर पडलं तर कपाळमोक्ष होणार एवढं क्लिअर असतानाही स्वामीजी पुन्हा एकदा अतिशय शांत होते. ज्यावेळेस काळजीच्या सुरामध्ये कोणी कोणाशी बोलत असत त्यावेळेस स्वामीजी त्यांना सांगायचे की अरे काळजी करू नका, स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा असाच बर्फ पडतो आणि तो बर्फ पडल्यानंतर तिथे काय गमती जमती होतात, तिथे सुद्धा कशा अडचणी होतात. या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून ते सगळ्यांना मोटिवेटेड ठेवायचे आणि पुढे पुढे जात राहायचे. या प्रवासामध्ये बऱ्याच अडचणी आल्या, पण त्या सर्व अडचणींवर स्वामीजी कुठेतरी हसत खेळत मात करत पुढे जात होते. एका ठिकाणी तर असं झालं की आता ते रात्री एका ठिकाणी अडकून पडले. अंधार होऊन गेला होता, आता काय व्यवस्था होणार म्हटल्यानंतर कुठून तरी कोणीतरी एका दुकानदाराला शोधून काढलं आणि दुकानदाराला स्वामीजींनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊ, पण आमच्या सगळ्या लोकांची तू व्यवस्था कर, खाण्याची व्यवस्था कर. जे काही होऊ शकलं, बटाट्याची भाजी आणि अगदी जाड पोळ्या ज्या खाताना दात पडण्याचे चान्सेस जास्त, अशा प्रकारे जे काही अरेंज होऊ शकलं ते त्यांनी केलं. आणि हे सगळं चालू असताना तो माणूस पहाडी भाषेमध्ये त्याच्या लोकांशी बोलत होता आणि या सर्व लोकांबद्दल तो अतिशय तिखट बोलत होता की हे रिकामटेकडे लोक आहेत, यांना काही कामधंदे नाही, कुठेही फिरत राहतात. आणि पहाडी भाषा बाकी कोणाला येत नसली तरी स्वामीजींना येत असल्यामुळे ते शांतपणे हे सगळं ऐकत होते आणि गालातल्या गालात हसतही होते. आणि सकाळी निघताना ठरलेले एक्स्ट्रा पैसे त्या दुकानदाराच्या हातात देऊन त्याचे मनापासून आभार मानून स्वामीजी तिथून निघाले. आता विचार करा, ज्यावेळेस अशा काही सिच्युएशन्स आपल्या होतात, आता थोडंसं आपल्या आजच्या प्रॅक्टिकलिटीकडे जरा येऊया. आपण रेल्वेचं रिझर्वेशन केलेलं असतं, तिथून उतरल्यानंतर पुढच्या हॉटेलचं रिझर्वेशन झालेलं असतं आणि आपल्या पूर्ण प्रवासाचं नियोजन केलेलं असतं. आणि जर का त्याच्यामध्ये थोडंसं इकडे तिकडे झालं की काय होतं, ज्यांनी नियोजन केलं त्यांना फोन करून झापलं जातं, आपला मूड खराब होतो आणि आपल्याबरोबर 10 लोकांचाही मूड खराब होतो. आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं. मग तिथे कोणाशी भांडण झाल्यानंतर मात्र मग आपल्यातलं सुद्धा ते वीर असण्याची एक वृत्ती जागृत होते, मग ते कसं बसं मिटतं. पण या सर्व प्रवासामध्ये पुन्हा एकदा तेच की त्यांना डेस्टिनेशन क्लिअर होतं की मला तिथे जायचं आणि तिथल्या आश्रमामध्ये काय चाललं ते बघायचं आणि तो आश्रम टिकला पाहिजे. त्यामुळे त्यांना या प्रवासाची खरंच काहीही तिथे काही त्रास होत नव्हता. आणि पुन्हा एकदा त्यांनी हेच सिद्ध केलं की डेस्टिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर जर्नी. तुमचं स्वप्न हे तुमच्या प्रवासात आलेल्या अडचणींपेक्षा खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्याकडेच आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे एक लक्षात घ्या की त्यांच्या प्रत्येक प्रसंगातनं त्यांनी शब्दातनं जरी काही सांगितलं नसेल तरी त्यांच्या वागण्यातनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिसत आहेत. ज्यावेळेस ते मायावती आश्रमामध्ये आले, एवढे थकून आल्यानंतरही त्यांनी एक सुंदर व्याख्यान सर्वांना दिलं आणि हे कार्य कसं पुढे जात राहायला पाहिजे याबद्दल सगळ्यांना सांगितलं. आणि सर्वांना हे सांगितलं की आपल्याला अजून मेहनत घ्यायची आहे, मला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा. आणि ते सर्वांना मान्य होतं. परंतु त्यांच्यापैकी एक विरजानंद नावाचे जे त्यांचे अनुयायी होते, त्यांचं मत थोडंसं वेगळं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की स्वामीजी, मी जर संन्यास घेऊन आलेलो आहे तर आता मला माझ्या स्वतःच्या आत्मिक वृद्धीकडे लक्ष द्यायला हवं, माझ्या मोक्षप्राप्तीसाठी मला आता प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे या सर्व कार्यातून मला तुम्ही मुक्त करा आणि मला एकट्याला कुठेतरी समाधी लावून बसू द्या, मला स्वतःच्या मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करू द्या. अशा वेळेस कोमल हृदयी असणारे स्वामीजी काही वेळेस चिडूनही जात. त्यांनी त्याला परखड शब्दामध्ये सांगितलं की आपण इथे एकत्र आलेलो आहोत हे फक्त स्वतःच्या मोक्षप्राप्तीसाठी नाही, हा खूप मोठा स्वार्थ आहे. आपण ज्यावेळेस आपल्या देशासाठी आणि देशवासियांसाठी काहीतरी कार्य करू, तोच मोक्षप्राप्तीचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे तू स्वार्थी न होता
तू सगळ्यांसाठी काम करायला हवं. आता स्वामीजींच्या धाकामुळे अर्थातच विरजानंदांनी ते मान्य केलं, पण एवढं सांगितल्यानंतरही स्वामीजी थांबले नाही. त्यांनी सगळ्यांना एक सिक्रेट शेअर केलं. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मी माझ्या गुरूंना भेटलो होतो त्यावेळेस मी सुद्धा हाच हट्ट धरला होता की मला एकट्याला माझी कुठेतरी वृद्धी व्हायला पाहिजे, मला मोक्षप्राप्तीचा रस्ता तुम्ही दाखवा. आणि त्यावेळेस माझ्या गुरूंनी मला एकच सांगितलं की तुला एक कार्य दिलेलं आहे, हे कार्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते होणार नाही. त्यामुळे मी समजू शकतो की विरजानंदांचा पॉईंट बिलकुल चुकीचा नाही आहे, त्यांचा पॉईंट अगदी बरोबर आहे, पण त्यांच्या हातनं एक कार्य घडणं अजून बाकी आहे, तोपर्यंत आपण थांबायला हवं. इथे सुद्धा आपल्या लक्षात येतं की माणूस स्वतःची चूक कधी मान्य करतो का? ज्यावेळेस तुम्ही गुरु असता त्यावेळेस तुम्ही सांगितलेला शब्द हीच पूर्व दिशा असल्यानंतरही मोठ्या मनाने स्वतःची चूक मान्य करणं आणि समजावून सांगणं, कारण त्यांना माहिती होतं की जर आपण ओरडून एखाद्याला सांगितलं तर त्याचा इफेक्ट काही दिवसच राहणार आहे. आठवून बघा, आपल्या मुलांना नातवंडांना आपण जेव्हा रागवतो त्यावेळेस तो इफेक्ट काही दिवसच राहतो. ती भीती कमी झाल्यानंतर ते परत पूर्वपदाला येतात. पण जर त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांना सांगितलं की बरोबर आहे, तुझ्या वयात असताना माझंही असंच होत होतं, तर वी कॅन कनेक्ट समवेअर, आपण त्यांच्याशी कनेक्ट व्हायला मदत होते. त्यामुळे मला बऱ्याचदा स्वामी विवेकानंदांनी वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये जे हँडल केलं आहे तिथे त्यांच्यातला सायकोलॉजिस्ट हा बऱ्याचदा दिसतो आणि त्यांनी समोरच्याचं मन कसं सांभाळायचं हे अतिशय उत्कृष्टपणे त्यांना कळत होतं असं मला वाटतं. याच आश्रमामध्ये एक अजून मजेशीर घटना घडली. स्वामीजींच्या चौकस नजरेमधनं हे सुटलं नाही की कुठेतरी त्यांचे गुरु म्हणजे रामकृष्ण परमहंस यांची कुठेतरी एक तसबीर ठेवलेली आहे, त्याची रोज पूजा केली जाते, त्याला हार घातला जातोय, उदबत्ती दाखवली जाते, प्रसाद दाखवला जातोय. आणि इथे मात्र स्वामीजी चिडले, कारण कर्मकांडाबद्दल स्वामीजी अतिशय प्रखर विरोधक होते. त्यांचं म्हणणं होतं की कुठल्याही मूर्तीची किंवा फोटोची पूजा करण्यापेक्षा तुम्ही माणसाची पूजा करा, त्यांच्यासाठी काहीतरी करा, तरच तुम्हाला देवत्व प्राप्त होणार आहे. आता इथे सुद्धा स्वामीजी आणि त्यांचे गुरु याच्यामध्ये खूप मोठं कॉन्फ्लिक्ट होतं आणि स्वामीजींनी सुद्धा काही वेळेस मूर्ती पूजेला प्रिफर केलं होतं, त्याच्याकडे सरकले होते. ते कसं हे मी ओघाने पुढे सांगेलच. या सर्व बोलण्याच्या ओघामध्ये मी शिक्षक माणूस आहे आणि मी नेहमी म्हणतो की एक वेळ कोहलीच्या हातातनं बॅट काढणं सोपं आहे, शिक्षकाच्या हातातनं माईक काढणं फार अवघड असतं. त्यामुळे मी समोर वेळेचंही गणित मांडलेलं आहे, सो मी प्रयत्न करतो जेवढं जास्त त्याच्यामध्ये गुंफता येईल. पण उशीर झाला तर मला आठवणीने सांगाल, कारण मी समजू शकतो वेळेचे आपल्याला गणितं सांभाळावे लागतील. तर कर्मकांडाकडे आल्यानंतर त्यांनी हे बघितल्यानंतर ते अतिशय चिडले आणि त्यांनी याला प्रखर विरोध केला की नाही, असं नाही करता येणार, मी ही पूजा करायला परमिशन देणार नाही. त्यांना बरंच समजावून सांगितल्यानंतर की सर गुरुजी हे तुमचे गुरुजी आहेत, आमच्यासाठी हे महागुरू आहेत, त्यामुळे आम्ही त्यांची पूजा करतो. त्यांनी प्रखरपणे नाही सांगितलं आणि सर्वांनी ते मान्य केलं. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी फक्त एक होम, विरजा होम नावाचा जो होम आहे तो फक्त अलाव केला, कारण तो होम म्हणजे आपण सर्वसंग परित्याग करणाऱ्या व्यक्तीने तो होम करायचा आहे, म्हणजे मी आता सगळ्या जगातल्या इच्छा सोडून द्यायला तयार आहे म्हणून तो होम अलाव केला. अदरवाईज त्यांनी कर्मकांडाला कायमच विरोध केला आणि त्याच्याबद्दलही मी पुढे सांगणार आहे. ज्यावेळेस थोडंसं मागे जातो की या कर्मकांड आणि त्यांचे गुरुजी यांच्याबद्दलही आपण थोडंसं बोलायला हवं. जसं मी म्हटलं की आपण थोडंसं स्वामी विवेकानंदांचे शेवटचे दिवस आणि थोडंसं फ्लॅशबॅक इथनं येऊ, कारण त्यांच्या गुरूंबद्दल बोलल्याशिवाय आजचं हे व्याख्यान पूर्ण होऊ शकत नाही. जसं सचिन तेंडुलकरला विचारलं की तू जो काही घडलास तो तू नक्की कसा घडलास, त्यावेळेस सचिन तेंडुलकरनी खूप सोपं उत्तर दिलं होतं की तुम्ही आज जे मला बघताय हे खरं तुम्ही माझ्या वडिलांना बघताय. चेहरा माझा आहे पण ॲक्च्युली माझ्या आतमध्ये संपूर्णतः माझे वडील आहेत. त्यामुळे तुम्ही जे काही म्हणता की मी शांत राहतो, मी नियम पाळतो, मी चिडचिड करत नाही किंवा जे काही असेल ते सगळं खरं सांगायचं तर माझे वडील होते आणि त्यांचं फक्त मी चेहरा बनून तुमच्या समोर बसलो. आणि एक चांगला गुरु असल्याशिवाय एक चांगला शिष्य बनू शकत नाही. आणि म्हणूनच थोडंसं रामकृष्ण परमहंसांबद्दल सुद्धा आपल्याला बोलणं गरजेचं आहे. ज्यावेळेस नरेंद्र, स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्र कॉलेजमध्ये असतानाही अनेक प्रश्न विचारण्याची सवय ही त्यांनी काही सोडलेली नव्हती. एकदा त्यांच्या प्रोफेसरांनी त्यांना असं सांगितलं की ईश्वर आहे, ही शक्ती काहीतरी आहे. हे ऐकल्यानंतर यांनी परत हात वर केला. तुम्ही जर ईश्वराबद्दल एवढं कॉन्फिडेंटली सांगत आहात तर तुम्हाला ईश्वराचं दर्शन झालंय का? तुम्ही विचार करा की एवढा परखड प्रश्न शिष्यांकडनं येऊ शकतो का? तुम्ही म्हणाल आला पाहिजे. आणि हा प्रश्न आल्यानंतर तो प्रश्नाला उत्तर देण्याची ती ताकद सुद्धा त्या शिक्षकाची असली पाहिजे, तरच तो खरा शिक्षक आहे असं मी मानतो. त्यांचे प्रोफेसर नक्कीच तेवढ्या ताकदीचे होते. त्यांनी
छोटंसं स्मितहास्य केलं आणि सांगितलं, नरेंद्र खरं सांगू, मला इच्छा खूप आहे रे, पण मला सुद्धा देवाचं दर्शन घडलेलं नाही. परंतु ज्याला देवाचं दर्शन घडलंय अशा एका व्यक्तीला मी ओळखतो आणि त्या व्यक्तीचं नाव रामकृष्ण परमहंस, आणि तुला जर त्यांना भेटायचं असेल तर काली मातेच्या मंदिरात जा, तुला ते नक्की भेटतील. आता त्यांना भेटण्याची ओढ जरी नरेंद्रला लागली तरी कॉलेजच्या परीक्षा असतील, घरची जबाबदारी असेल, यामुळे त्यांची भेट काही होऊ शकली नाही. आणि मला सांगायला खास आवडेल, कारण आज ज्यावेळेस मॅडमचा सत्कार होत होता आणि तो एका कलेसाठी होत होता, त्यावेळेस मी हाच विचार करत होतो की कुठलीही संस्कृती, कुठलंही शहर, कुठलाही देश हा नेहमी कलेनीच ओळखला गेलेला आहे. आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक देशाची एक संस्कृती आणि कला वेगळी आहे. आपल्या देशामध्ये तर इतक्या सगळ्या कला आहेत. त्यामुळे मला अतिशय बरं वाटलं की एक कलेच्या उपासना करणाऱ्या व्यक्तीचा आज इथे सत्कार होतोय. तसेच स्वामी विवेकानंदांना सुद्धा अनेक कला अवगत होत्या, त्यापैकीच एक म्हणजे गायन. त्यांना गायन अतिशय आवडायचं. आणि एक दिवस घटना अशी घडली की एका कार्यक्रमामध्ये श्रोता म्हणून ते जाऊन बसणार होते, पण अचानक जे गायक येणार होते त्यांचं येणं काही कारणामुळे कॅन्सल झालं आणि स्वामीजींनाच तिथे गायनाची संधी मिळाली किंवा गळ घातली गेली. स्वामीजींनी तिथे गायनाचा आपला एक परफॉर्मन्स दिला आणि योगायोगाने स्वामी रामकृष्ण परमहंस त्याच कार्यक्रमात बसले होते. त्यांना बघितल्यानंतरच रामकृष्ण परमहंसांना काहीतरी जाणवलं आणि त्यांनी स्वामीजींकडे जाऊन सांगितलं, नरेंद्र तू मला भेटायला ये, मी तुझी वाट बघेल. यानंतर स्वामीजी काही दिवसानंतर ज्यावेळेस त्यांना भेटायला गेले त्यावेळेस अक्षरशः रामकृष्ण परमहंसांच्या डोळ्यातनं पाणी वाहत होतं आणि ते त्यांना एकच वाक्य बोलले, बाळा एवढे दिवस तू कुठे होतास, मी तुझी किती वाट बघत होतो. परंतु हे कनेक्शन वन साइडेड होतं. रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्रला काही न बोलता आपला पट्ट शिष्य मानलं होतं, पण नरेंद्र मात्र 100 प्रश्न विचारल्याशिवाय ऐकणार नव्हता. एवढे सगळं ते भावूक बोलत असताना नरेंद्रने शांतपणे त्यांना विचारलं, आपणास देवाचं दर्शन झालंय का? ते म्हटले, नक्कीच झालंय, मी जेवढा क्लिअरली तुला बघू शकतो तेवढ्याच क्लिअरली मी देवाला बघू शकतो. मग पुढचा प्रश्न, मग तुम्ही मला देवाचं दर्शन घडवू शकाल एवढी ताकद तुमच्यात आहे का? सोप्या भाषेमध्ये तुम्ही मला दर्शन घडवून द्याल का? त्यांनी सांगितलं, नक्कीच, एक दिवस मी तुला ते नक्कीच दर्शन घडवून देईल, परंतु ती वेळ अजून आलेली नाही. आणि या गुरु शिष्यामधलं नातंच वेगळं होतं. एकीकडून ते भावनिक आणि हळवं होतं आणि एकीकडून मात्र ते अतिशय लॉजिकल होतं. प्रत्येक गोष्टीला का हा प्रश्न विचारला जात होता. आणि रामकृष्ण परमहंस हे जरी माझे गुरु असले किंवा होण्याची त्यांची इच्छा असेल तरी मी सुद्धा त्यांना चेक करणार. म्हणजे आजच्या भाषेमध्ये, क्लासेसच्या भाषेमध्ये डेमो सेशन्स, 15 दिवस डेमो क्लास करू आणि ठरवू की तुमचा क्लास लावायचा की नाही. ही अतिशय चांगली वृत्ती आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. मला खरंच आवडतं की पारख करायला काय हरकत आहे, ज्याच्या हातात आपण करिअर देतोय. स्वामी विवेकानंद तर त्यांच्या हातामध्ये आपलं अख्खं आयुष्य देणार होते. त्यांनी गुरूंची परीक्षा घेतली आहे, लक्षात घ्या. काय परीक्षा घेतली? एक दिवस ते म्हणायचे की जर रामकृष्ण परमहंसांनी सर्वसंग परित्याग केलाय, म्हणजे सगळ्यातनं त्यांचं मन उडालंय, त्यांना पैसे मोह असं काहीच नाही आहे, चेक करायला काय हरकत आहे. मग जसं 3 इडियट्समध्ये तो घेतो ना एक डेमो, यांनी काय केलं, स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या गादीखाली त्यांनी एक कॉईन ठेवून दिला, नाणं. आता बघूया काय होतं. आणि रामकृष्ण परमहंस ज्यावेळेस त्या गादीवर लोळले त्यांना विजेचा झटका लागल्यासारखे ते ताडकन उठून बसले आणि म्हटले इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यावेळेस यांनी थोडंसं मान्य केलं की हां, हे गुरु काहीतरी आहे यांच्यामध्ये. अजूनही 100% मान्यता यांनी दिली नव्हती. आणि त्यांचे गुरुजी सुद्धा तयार होते की हरकत नाही, तू तुझा पूर्ण वेळ घे, मगच तू माझा शिष्य हो, मला सुद्धा त्याची काहीच घाई नाही. एकदा ज्यावेळेस रामकृष्ण परमहंस बसले होते त्यावेळेस स्वामीजी म्हणजे नरेंद्र मनातल्या मनात स्वतःलाच प्रश्न विचारला, हे म्हणतात तर खूप, पण खरंच हे राम आणि कृष्णाचा अवतार असतील? असं मनातल्या मनात बोलल्यानंतर समोरून रामकृष्ण परमहंस म्हटले, अरे बाळा, अजूनही तुझ्या मनात शंका आहे? जो राम, जो कृष्ण, तोच रामकृष्ण. यांना खऱ्या अर्थाने हे स्थिमित झालं की ही या व्यक्तीला कळलं कसं की मनात काय विचार करतोय. परंतु अखेरपर्यंत स्वामी विवेकानंदांनी चमत्काराला 100% विरोध केलेला आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, जर कोणी कोणाचा एखाद्या बाबाचा चमत्कार बघून त्याचा अनुयायी होणार असेल तर ते मला चालणार नाही. एखाद्याचं ज्ञान बघावं, वागणं बघावं आणि मगच त्याचं शिष्य व्हावं. त्यामुळे याही चमत्काराला स्वामीजी एक पाऊल पुढे भले सरकले, परंतु चमत्कार म्हणून त्यांनी त्याला मान्यता दिली नाही. या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळेस आपण मूर्तीपूजेबद्दल बोलत होतो की त्यांनी विरोध केला की नाही, ही मूर्तीपूजा होणार नाही, त्यावेळेस गुरूंना त्यांनी असं विचारलं
ही मूर्तीपूजेला ते विरोध करत असताना थोडंसं आपण पुन्हा एकदा फ्लॅशबॅकमध्ये आहोत की त्यांनी गुरुजींना एकदा विचारलं की तुम्हाला तर माहिती आहे की माझी अवस्था किती वाईट आहे, माझे वडील वारल्यानंतर आमच्याकडे खाण्यापिण्यालाही पैसे नाही आहेत, तर तुम्ही तुमच्या काली मातेला जाऊन सांगत का नाही? तुम्ही तर दिवस रात्र तिची पूजा करत असता, तर तुम्ही तिला जाऊन सांगत का नाही की माझा असा एक शिष्य आहे, तर तू त्याच्या आयुष्याचं भलं कर, त्याला काहीतरी नोकरी लाव, काहीतरी खायची प्यायची व्यवस्था कर. त्यावेळेस रामकृष्ण परमहंस हसून म्हटले की अरे बाळा, तुला काय वाटतं मी हे केलं नसेल? माझं तर तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मी आहे ना 3-4 वेळा जाऊन देवीशी बोललो, पण देवी काय म्हणते तो स्वतः काय येत नाही. थोडक्यात आपल्या भाषेमध्ये तो काही गो इशू करतो, त्याला हवं असेल तर त्याला पाठव. मी तर केले रे बाळा प्रयत्न, तू करून बघ ना एकदा प्रयत्न. ते म्हणले ठीक आहे, अजून एक प्रयोग. म्हणून ते गेले. ते म्हणले आज संध्याकाळी सगळी पूजा अर्चा झाली की जाऊन उभा राहा गाभाऱ्यामध्ये आणि बोल देवीशी, बघ काही होतंय का. ते आतमध्ये गेले, नमस्कार केला आणि कुठल्या तरी वेगळ्याच अवस्थेमध्ये गेले. त्यांना असं वाटायला लागलं की चारी दिशेला मोठा प्रकाश पडलाय आणि देवी त्यांच्या समोर उभी आहे आणि हाच तो क्षण, हीच ती वेळ, आता हे मागायला हरकत नाही. त्यांनी हात जोडले आणि जर आम्ही त्यांच्या जागी असतो तर काय मागितलं असतं? जरा खाण्यापिण्याची व्यवस्था तर कर, काही नोकरी तर दे, काही नाही तर एखादी लॉटरी तर लागू दे. स्वामीजींनी नमस्कार केला आणि ते काय म्हटले म्हणण्यापेक्षा त्यांच्या तोंडून काय शब्द आले, हे आई भक्ती दे, मुक्ती दे, विवेक दे, वैराग्य दे, जेणेकरून तुझ्या नावाचं अखंड स्मरण होईल, असं काहीतरी दे. काय दिलं? भक्ती दे, मुक्ती दे, वैराग्य दे. वैराग्य म्हणजे काय? खास कर आजच्या तरुण पिढीला वैराग्य म्हणजे की मला पैसा अडका याच्यापासून लांब नाही, त्याच्याबद्दलची माझी इच्छाच संपवून टाक. आणि मागायला काय आले होते? काहीतरी पैसे तर दे. ते बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की गुरुजी असं असं घडलं. ते म्हणे हरकत नाही, एखाद वेळेस असं होतं, परत जाऊन माग, देवी आपली आईच आहे, ती नक्की तुला काहीतरी छान देईल. असं त्यांनी 3 वेळा प्रयत्न केला, पण तिन्ही वेळेस त्यांनी तेच शब्द त्यांच्या तोंडून निघाले. आणि इथेच कळलं होतं की पारमार्थिक जगामध्ये स्वामी विवेकानंद काही रमणार नाहीत. अर्थात त्याच्यानंतर त्यांची व्यवस्था झाली, त्यांना एक नोकरी मिळाली वगैरे, गाडा पुढे सुरू झाला. परंतु तरीसुद्धा काली मातेनी त्यांना एवढं सगळं दिलं, तिच्या मूर्तीसमोर हे सगळं घडलं, तरीसुद्धा अतिशय कणखर असणाऱ्या नरेंद्रने सांगितलं तरीसुद्धा मी मूर्तीपूजेला विरोधच करेल, कारण मी माणसांनाच जास्ती महत्त्व देणार आणि मूर्तीला नाही. त्यामुळे या प्रसंगाकडे आता पुन्हा येऊया. ज्यावेळेस मायावती या जागेवरच्या आश्रमामध्ये त्यांनी विरोध केला मूर्तीपूजेला, त्याच्या मागचं हे कारण असूनही त्यांनी हेच सांगितलं की नाही, मी मूर्तीपूजेला परमिशन देणार नाही. या काळामध्ये त्यांनी सेमिनार्स घेणं म्हणजे व्याख्यान देणं तसं बंद केलं होतं, तब्येत ढासळत होती. परंतु ते तरुणांसाठी जिथे कुठे व्याख्यान देण्याची संधी असेल ती मात्र जरूर घ्यायचे, कारण त्यांना माहिती होतं की तरुणच आपला देश उभा करणार आहे. आपल्याला माहिती असेल त्यांनी लिहिलेला विचार की मला ऊर्जेने भारलेले काही तरुण तरुणी द्या, मी आपल्या देशाला संपूर्णतः उभं करण्याची ताकद तयार करू शकतो. त्यामुळे त्यांचा तरुण तरुणींवर प्रचंड विश्वास होता. आणि इथे जे तरुण मंडळी बसलेत त्यांनी हे लक्षात ठेवा की तुमच्याच खांद्यावर आपला देश आहे. हे त्याही वेळेस खरं होतं आणि आजही तेच खरं आहे, कारण काही तरुणांनीच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि हे तुम्ही असणारे तरुण आणि आज तुमच्या घरात असणारे जे तरुण आहेत, जे आज इथपर्यंत येऊ शकले, त्यांच्यापर्यंत हा माझा आणि स्वामीजींनी मला दिलेला आणि मी तुम्हाला दिलेला निरोप नक्की पोहोचवा की त्यांच्यावरच आपला देश उभा आहे आणि उभा राहणार आहे. हे सगळं चालत असतानाच अजून एक वाईट बातमी आली. खेत्रीचे महाराज असणारे, खेत्री या किंगडमचे महाराज असणारे अजित सिंग हे त्यांचे अतिशय जवळचे मित्र होते आणि एका उंच मनोऱ्यावरून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला ही बातमी त्यांना मिळाली आणि स्वामीजी पुन्हा एकदा खचून गेले. आपण म्हणाल की स्वामीजी हे एवढी ताकद घेऊन एवढ्या विचारांनी पक्के झालेले होते तरीसुद्धा ते हादरून का जात होते? त्याचं कारण की स्वामी विवेकानंदाच्या आतमध्ये मनामध्ये कुठेतरी तो कोमल हृदयी नरेंद्र होता आणि त्यामुळे ते पुन्हा पुन्हा अशा घटनांनी थोडेसे 2 पावलं मागे सरकत होते. यानंतर मात्र त्यांनी आता मला कोणालाही भेटायचं नाही असा विचार अनेकदा बोलून दाखवला, परंतु पुन्हा पुन्हा लोकांची भेट ही होतच होती. त्यांचं कर्तव्य हे जसं जगासाठी चाललं होतं तसंच एक वेगळं कर्तव्य त्यांच्या डोक्यावर आलं. ते म्हणजे त्यांच्या मातोश्री भुवनेश्वरी देवी यांनी त्यांना असं सांगितलं की नरेंद्र, तू जगासाठी खूप करतोय, पण माझी एक इच्छा मात्र तू अजून पूर्ण केलेली नाही. मला तुझ्याबरोबर यायचंय आणि तीर्थक्षेत्रावर स्नान करण्यासाठी तू मला घेऊन जावं अशी माझी इच्छा आहे. खरं सांगायचं ते खूप अवघड होतं. ज्या व्यक्तीला माहिती की आता 1 वर्ष किंवा अजून त्याहीपेक्षा कमी आयुष्य आहे आणि एवढं कार्य करायचंय, परंतु स्वामीजींनी ते मान्य केलं. आपली आई, मावशी आणि चुलत बहीण यांना घेऊन ते तीर्थक्षेत्री घेतले, ढाक्याला गेले.
तिथे गेल्यावरही त्यांनी सेमिनार्स घेतले आणि त्यांची इच्छा होती की दक्षिणेकडेही जावं आणि तिथेही त्यांना रामेश्वर या ठिकाणी घेऊन जावं, परंतु ती इच्छा मात्र पूर्ण होऊ शकली नाही. भुवनेश्वरी देवी ह्या जशा देवाला खूप मानत होत्या तरीसुद्धा त्यासुद्धा अतिशय तल्लख बुद्धीच्या होत्या. त्यांचा विषय निघाला तर एक प्रसंग सांगून लगेच पुढे जाऊया. लहानपणी एका पंडितजींनी असं सांगितलं सगळ्यांना की हनुमान हे केळीच्या बागेमध्ये आपल्याला भेटू शकतात आणि छोट्या नरेंद्रने हा पॉईंट एकदम सिरियसली घेतला. तो त्या केळीच्या बागेत जाऊन बसला, तहान भूक विसरून तासन तास दिवसभर तिथे जाऊन बसला आणि संध्याकाळी मात्र चिडून पाय आपटत परत आला. त्यांनी आईला सांगितलं की ते पंडितजी खोटं बोलतात, त्यांनी मला सांगितलं होतं की तुला हनुमान भेटेल केळीच्या बागेत आणि हनुमान तर आलाच नाही, एवढा वेळ झाला बसलो. आता अशा वेळेस तुम्ही काय उत्तर देता हे ॲज अ पेरेंट आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. कारण जर त्यांनी सांगितलं असतं अरे काही नाही रे ते फेकतात तू कशाला लक्ष देतो, तर त्याला जो विश्वास निर्माण झाला होता त्या व्यक्तीबद्दलचा, देवाबद्दलचा, धर्माबद्दलचा हा कुठेतरी डळमळीत झाला असता. भुवनेश्वरी देवींनी एक छोटंसं स्माईल केलं आणि सांगितलं अरे बरोबर सांगितलं त्या पंडितजींनी, पण असंही पण तर घडू शकतं ना की हनुमान रोजच येतो तिथे, पण श्रीरामाने त्याला एखाद्या कामाला कुठेतरी पाठवलं असेल त्यामुळे आज नाही जमलं यायला. छोट्या नरेंद्रनी मान्य केलं की हां हे पण होऊ शकतं, परत प्रयत्न करायला हरकत नाही. सो अशा हुशार आणि म्हटलं तर बंडखोर मुलाला हँडल करणं हे किती अवघड असतं हे ॲज अ पॅरेंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही 2 पिढ्या हँडल केल्या आहेत त्यामुळे त्यात वेगळं सांगायची गरज नाही. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये एकीकडे देशासाठी आणि आपल्या बांधवांसाठी करत असताना आईसाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे हे त्यांनी फॉलो केलं. पण त्याच्यातही त्यांचा छुपा अजेंडा निघालाच की तिथेही त्यांनी इतके सेमिनार्स घेतले तब्येत बरी नसताना आणि तिथल्या तरुणांना इतकं भारून टाकलं की ज्यावेळेस त्यांची बग्गी जायची त्यावेळेस तरुण मुलं त्यांच्या बग्गीच्या बाजूने धावत असायचे फक्त त्यांना बघण्यासाठी, एक स्पर्श करण्यासाठी. एवढा त्यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर राहिला. आता याच काळामधले एक वेगळा गुणही मी तुम्हाला सांगू इच्छितो की जनरली ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसते. आपण स्वामीजींना कायमच शांतचित्त असं बघितलंय आणि कुठेही चीड येईल किंवा ॲग्रेसिव्ह होतील असं कधी ते वागलेले आपल्याला कधी ऐकिवात नसतं. परंतु मजा अशी झाली, ते चिडले नाहीत पण त्यांनी काय केलं हे ऐकण्याची एक वेगळी मजा आहे की त्यांना भेटायला काही तरुण मंडळी आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे क्रांतिकारी आहोत, सशस्त्र क्रांती आम्ही करतो, म्हणजेच काहीतरी शस्त्र घेऊन देश स्वतंत्र करण्यासाठी. तुम्ही आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं असं आम्हाला वाटतं. त्यांनी सांगितलं हे तरुण वंग युवका म्हणजे बंगाली युवका, मानवतेसाठी आणि राष्ट्रासाठी जे योग्य असेल ते काम कर. आता या शब्दांचा अर्थ प्रत्येकाने आपापल्यानुसार लावून घ्यावा की नक्की त्यांनी काय सांगितलं. जे योग्य असेल तेच कर याचे दोन्ही अर्थ होतात की जर शस्त्र उचलणं हे बाबा अयोग्य आहे असं काही करू नकोस असंही होऊ शकतं, किंवा जर तुला ते योग्य वाटत असेल आणि त्याच्यामुळे जर आपला देश स्वतंत्र होत असेल तर तेही करायला हरकत नाही. हे आता प्रत्येकाने आपापल्यानुसार जाणून घ्यावं. कारण स्वामीजींनी एक खूप स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की जर आपल्या देशाची प्रगती होणं अपेक्षित असेल तर सगळ्यात आधी आपला देश स्वतंत्र व्हायला हवा. स्वामीजींनी स्वातंत्र्य मिळालेला भारत तर काही बघितला नाही, परंतु त्यांनी विचार अतिशय सरळ मांडले होते की आपला देश स्वतंत्र झाल्याशिवाय आपल्या संस्कृतीला, आपल्या विचारांना कोणीही महत्त्व देणार नाही. कारण गुलामाच्या विचारांना महत्त्व देण्याची पद्धत कुठेच नाही. तू गुलाम आहेस आणि तू गुलाम म्हणूनच राहायचं आणि आपला देशच गुलामीगिरीत आहे. त्यामुळे देश लवकर स्वतंत्र व्हावा ही त्यांची इच्छा होती. आणि मजेशीर गोष्ट अशी की जी सशस्त्र क्रांती झाली त्याच्यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे डॉक्टर भूपेंद्रनाथ दत्त यांनी एक पुस्तक लिहिलं. त्याचं नाव होतं स्वामी विवेकानंद पॅट्रिएट प्रॉफेट, म्हणजेच देशभक्त साधू. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की आमची जी चळवळ होती त्याच्या गाभ्याशी स्वामी विवेकानंदांचे विचारही आहेत. म्हणजे जे आपण अतिशय शांत व्यक्तिमत्व म्हणून बघितलं जातं त्यांची विचारांना आयाम नसतात. विचार हे सगळीकडे पसरतात. जसा सुगंध जो असतो तो सगळ्या दिशेला पसरत असतो त्याचप्रमाणे. तर हे एक वेगळं पॉईंट त्यांच्याबद्दल आपल्याला बघायला मिळाला. आता पुढे सरकतोय कारण वेळही पुढे सरकतीये. यानंतर शिलाँगकडे स्वामीजींनी दौरा वळवला. असं वाटत होतं की शिलाँगचं एवढं छान वातावरण बघितल्यानंतर स्वामीजींना बरं वाटेल, परंतु त्यांची तब्येत अजून ढासळत गेली. आणि या ढासळणाऱ्या तब्येतीमध्ये अनेकदा त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांबरोबर जेव्हा त्यांची चर्चा व्हायची त्यावेळेस ते असं सांगायचे की मी काय करतोय हे मला पक्क माहिती आहे.
मी का करतोय हे पण मला पक्क माहिती आहे, परंतु मी कोण आहे हे मात्र मला अजूनही कळत नाही. हा प्रश्न लक्षात ठेवा, कारण हा प्रश्न शेवटी आपल्याला परत लागणार आहे. मी कोण आहे हे मात्र मला कळत नाही आहे, याचं दुःख त्यांना कायम होत होतं. का ते मी सगळ्यात शेवटी सांगतोच. मे 1901 मध्ये स्वामीजी परत आपल्या आश्रमामध्ये आले. तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. त्यांना कुठेही दौरा करायला डॉक्टरांनी परमिशन दिलेली नव्हती. पाय सुजलेले होते. शरीर इतकं नाजूक झालं होतं की कोणी स्पर्श केला तरीसुद्धा त्यांना वेदना होत होत्या. आणि ते हेच सांगत होते की काही हरकत नाही, हे शरीर हे माझ्यासाठी दुय्यम आहे, मला जे मिळालेलं कार्य आहे ते जास्त महत्त्वाचं आहे, ते मी करतच राहणार. आणि ते प्रत्येक वेळेस हेच सांगत होते की आता ही विश्रांतीची वेळ नाही आहे. डॉक्टरांनी सांगितलं आणि यांनी सांगितलं की ते एकच सांगायचे की वेळ विश्रांतीची नाही आहे, वेळ कमी आहे आणि काम मात्र खूप करायचं आहे. त्यांना सतत स्वामी रामकृष्ण परमहंसांची आठवण येत होती. एकीकडे डॉक्टरांनी मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यामध्ये त्यांना असं सांगितलं होतं की तुम्हाला पुढचे 3 महिने पाणी प्यायला परमिशन नाही. तुम्ही विचार करा, अंगाची लाहीलाही होत असताना पाणी आणि मीठ तुम्हाला वर्ज्य आहे आणि तुम्ही घोटघोटभर दूध ग्रहण करू शकता पण पाणी प्यायचं नाही. स्वामीजींनी सांगितलं हरकत नाही, तुम्ही मला एक तारीख सांगा, त्या दिवसापासून तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी पाण्याला स्पर्शही करणार नाही. एवढा निग्रह असणं हे मला असं वाटतं पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या एवढ्या वर्षांच्या उपासनेतनंच झालं होतं. आणि एवढी अवस्था बिकट असतानाही स्वामीजी काय करत होते तर जगातल्या अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय किचकट मानल्या गेणाऱ्या अनेक पुस्तकांपैकी एक म्हणजे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका याचे 11 खंड, म्हणजे एक पुस्तक एवढं, असे 11 खंड त्यांनी वाचून काढले. आणि जसं त्यांनी त्यांच्या गुरुजींची परीक्षा घेतली होती तसंच त्यांचे जे शिष्य होते शरदचंद्र, ते म्हटले की आता मी तुमची परीक्षा घेणार. आणि 11 खंडांमध्ये रँडमली त्यांनी अनेक प्रश्न त्यांना विचारले आणि स्वामीजींनी त्या पुस्तकात असणाऱ्या शब्दांसकट त्यांना उत्तर दिलं. एवढ्या आजारपणातही एवढ्या प्रखरपणे त्यांचं काम चाललं होतं, हे पण खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या काळामध्ये सगळ्या शिष्यांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही आरामच करणं गरजेचं आहे. आणि स्वामीजी काही आराम करायला तयार नव्हते आणि त्यांनी अचानक ठरवलं की ठीक आहे, मी आराम करेल पण माझ्या आवडीची एक गोष्ट मी करणार. आणि आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, त्यांच्या आवडीची गायनानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाक करणे. ते सर्व आश्रमामधल्या लोकांसाठी स्वयंपाक करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या हातचं सगळ्यांना जेवायला घायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर त्यांचं बाकीचं कार्य चालू होतं. आणि त्यातनं जो त्यांना आनंद मिळत होता तो एक वेगळाच होता. परंतु एकीकडे हा आनंद ते सगळ्यांना दाखवत असतानाही बराच काळ एका झाडाखाली ते शांतपणे बसलेले दिसायचे आणि शांतपणे काहीतरी विचार करतायत. कदाचित आता दुसऱ्या प्रवासाला निघण्याचा हा त्यांचा विचार अजून पक्का होत होता असं दिसत होतं. तारीख त्यांनी आधीच डिक्लेअर केलेली होती. दुसरा त्यांचा छंद म्हणजे गायन. त्यामुळे त्यांनी रोजच आश्रमामध्ये रोज भजन कीर्तन गायन यामध्ये ते हिरिरीने भाग घेत होते आणि लोकांना असं वाटत होतं की यामुळे तरी त्यांची तब्येत सुधारेल. आणि तिसरा छंद म्हणजे पाळीव प्राणी. त्यांच्याकडे आश्रमामध्ये बरेच पाळीव प्राणी होते. यापैकीच एक म्हणजे हंसी नावाची एक बकरी त्यांच्याकडे होती, जिचं दूध आश्रमामध्ये वापरलं जात होतं. आणि एक दिवस चक्क ज्यावेळेस त्यांचे शिष्य बघत होते तेव्हा स्वामीजींनी काय केलं असेल तर त्या हंसी बकरीच्या इथे जाऊन उभे राहिले आणि तिला विनंती केली की आश्रमाला थोडं दूध कमी पडतंय, तू थोडं दूध जास्त देशील का. ही तिच्याशी ते अक्षरशः बोलत होते. त्यांच्याकडे एक करडू होतं मटरू नावाचं, जे धुमाकूळ घालायचं. आणि बाघा नावाचं कुत्रं हे मात्र सगळ्यांना त्रास द्यायचं. आणि एक दिवस त्यांना न सांगता त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या बाघाला नदीच्या पलीकडे सोडून दिलं. आणि आपल्याला माहिती आहे की कुत्रे कधीही विसरत नाहीत आणि इथे तर वेगळीच कथा होती. ते कुत्रं बराच वेळ तिथे फिरत राहिलं आणि चान्स मिळाल्याबरोबर एका होडीमध्ये त्यांनी उडी मारली. लोकांनी अनेकदा हाकलल्यानंतरही ते जागचं हललं नाही. पुन्हा एकदा या किनाऱ्यावर आलं आणि डायरेक्ट मठात जाऊन स्वामी विवेकानंदांच्या पायाशी जाऊन बसलं. जणू काही त्यांनी सगळी कंप्लेंट त्यांना केली की यांनी माझ्याबरोबर काय केलंय. आणि सुप्रीम कोर्टातच तो जाऊन बसला होता. त्यामुळे स्वामी विवेकानंदांनी सगळ्यांना सांगितलं की इथून पुढे असं कधीही त्याच्या बाबतीत व्हायला नको. या सगळ्या काळामध्ये हेही सगळं चाललं होतं. ज्यावेळेस स्वामीजी फिरायला जायचे घाटावर आणि कधी कधी होडीनी पलीकडे जायचे त्यावेळेस तिथल्या नाविकांमध्ये स्पर्धा लागायची की स्वामीजी कोणाच्या होडीमध्ये बसणार. कारण ते प्रत्येकाचेच होते. जे मी म्हटलं की मोठं व्यक्तिमत्व म्हणजे जे एक डिस्टन्स तयार होतो तसं स्वामी विवेकानंदांनी बिलकुलच होऊ दिला नाही. मूर्तीपूजेला विरोध असतानाही स्वामी विवेकानंदांनी एकदा शेवटच्या काळामध्ये कालीमातेची पूजा केली
आणि इथे बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं, म्हणजे हे वेगळंच झालं ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान असंच झालं, आम्हाला सांगता करू नका आणि तुम्ही का करताय. त्याचं खरं कारण असं होतं की लहानपणी नरेंद्र बऱ्याचदा आजारी पडायचा आणि एकदा खूप जास्त आजारी पडलेला असताना त्यांच्या आईंनी नवस बोलला की जर याला बरं वाटलं तर मी कालीमातेची सागरसंगीत पूजा करेल. आणि जसं नेहमी घडतं तसंच घडलं. मुलाला बरं वाटलं की नवस बोलला होता ही आई विसरून गेली. परंतु आता पुन्हा एकदा या वयामध्ये इतकं कमी वय असताना पुन्हा एकदा माझा मुलगा सारखा आजारी पडतो म्हटल्यानंतर आईला ते आठवलं की मी कालीमातेला एक नवस बोलली होती. म्हणून स्वामीजींनी आईच्या हट्टाखातर तेही केलं की माझा मूर्तीपूजेला विरोध जरी असला तरी हरकत नाही, मी मनापासून ही पूजा करेल. अंगात ताप असतानाही ओले कपडे घालून त्यांनी ती पूजा केली आणि आईचं मन शांत केलं. शेवटाकडे येत असताना अजून एक खूप महत्त्वाची घटना जी जनरली लोकांना माहीत नाही, हे कॉम्बिनेशन कोणाला माहीत नाही, अशीच एक घटना म्हणजे स्वामी विवेकानंदांनी अनेकांशी चर्चा केलेली असणाऱ्यापैकी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आपले लाडके आणि आपले अभिमानाचे स्थान असणारे, महाराष्ट्राचे म्हटले तरी देशाचे असणारे लोकमान्य टिळक. त्या काळामध्ये जेव्हा स्वामी विवेकानंद आता परतीच्या प्रवासाची तयारी करत होते त्यावेळेस कलकत्त्यामध्ये नॅशनल काँग्रेसची कॉन्फरन्स होती, म्हणजे काँग्रेस पक्षाचं अधिवेशन. तिथे सगळे मोठमोठे लोक आले होते आणि त्यांच्यापैकीच एक म्हणजे लोकमान्य टिळक. टिळकांनी खास स्वामी विवेकानंदांना भेट दिली आणि इथून पुढे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कसं कार्य करायला हवं याच्यावर बराच वेळ चर्चा केली. परंतु ही त्यांची पहिली भेट नव्हती, ही त्यांची दुसरी भेट होती. मला सांगायला अतिशय आनंद होतो की एकदा मुंबईहून रेल्वेने प्रवास करत असताना स्वामीजी रेल्वेमध्ये कोणाशी तरी चर्चा करत असताना एका व्यक्तीने त्यांची चर्चा ऐकली आणि त्यांच्या लक्षात आलं की ही व्यक्ती काहीतरी वेगळी आहे आणि त्यांनी त्यांना आग्रह केला की आपण माझ्याबरोबर पुण्याला चलावं. ही व्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांच्या आग्रहास्तव आणि ऑफकोर्स जेवढे तेजस्वी स्वामीजी होते तेवढेच तेजस्वी लोकमान्य टिळक असल्यामुळे दोघांनी एकमेकांना जोखल्यामुळे स्वामीजींनी ती विनंती मान्य केली की काही दिवस मी पुण्यामध्ये राहतो. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी स्वामीजींचे अनेक सेमिनार्स आयोजित केले आणि पुण्यामध्ये असणारे अतिशय अभ्यासू लोकांनी सुद्धा स्वामीजींना सांगितलं की खरा आमचा प्रघात असा आहे की दरवेळेस एक वेगळा माणूस बोलतो, पण इथून पुढे तुम्हीच दरवेळेस बोलावं अशी आमची इच्छा आहे आणि तुम्ही आता पुण्यातनं कुठेही जाऊ नका, आम्ही इथेच तुमची सगळी व्यवस्था करतो. आणि पुन्हा एकदा पाणी हे प्रवाहीच असलं पाहिजे या नियमानुसार ते पुढे निघाले. असंही म्हटलं जातं की लोकमान्य टिळकांनी स्वामी विवेकानंदांना गळ घातली होती की आपण भगवद्गीतेवर सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी लिहावं कारण ती ताकद तुमचीच आहे. परंतु स्वामीजींनी सांगितलं की मला एका जागी राहणं शक्य नाही, लिहिणं वगैरे तर शक्यच होणार नाही, परंतु हे कार्य तुम्हीच करावं असं स्वामीजींनी गळ घातली. आणि आपणास माहिती आहे की पुढे काय झालं. मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य नावाचं अतिशय सुंदर पुस्तक हे लोकमान्य टिळकांनीच लिहिलं. याच्याही मागे स्वामी विवेकानंदांची प्रेरणा आहे असं म्हटलं जातं आणि ते नक्कीच असेल असं मला वाटतं. आता हळूहळू आपण स्वामी विवेकानंदांच्या अतिशय शेवटच्या काळाकडे येतोय. फेब्रुवारी 1902 मध्ये भगिनी निवेदिता भारतामध्ये परत आल्या किंवा भारतामध्ये आल्या. भगिनी निवेदिता या अँग्लो आयरिश सामाजिक कार्यकर्त्या होत्या, लेखिका होत्या, शिक्षिका होत्या आणि स्वामी विवेकानंदांच्या शिष्या होत्या. त्यांचं मूळचं नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबल असं होतं. आणि भारत ज्या परदेशी लोकांबद्दल अभिमान बाळगतो असे काही कमी लोक आहेत, त्यांच्यापैकी एक म्हणजे भगिनी निवेदिता. आणि स्वामीजींचं कार्य बघून, त्यांचा स्वभाव बघून त्यांनी स्वामी विवेकानंदांना गुरु केलं होतं. आणि त्या ज्यावेळेस भारतामध्ये आल्या तेव्हा आता अगदीच परतीचा प्रवास जवळ आला होता आणि त्यांना अतिशय वाईट वाटलं की स्वामीजींची अवस्था दिवसेंदिवस खराब होतीये. त्या त्यांच्याबरोबर बसल्या, त्यांनी काही विषयांवर चर्चा केली आणि मधल्या एका काळामध्ये असं झालं होतं की स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांच्यामध्ये काही ठिकाणी मतभेद जरी नसले तरी काही मुद्द्यांवर त्यांचे विचार वेगळे होते. स्वामीजींनी काही लोकांबरोबर कार्य करू नये असं भगिनी निवेदितांना वाटत होतं. स्वामीजींनी तेव्हाही त्यांना समजून घेतलं आणि सांगितलं हरकत नाही, तुम्ही हे कार्य केलंच पाहिजे असं नाही, तुम्हाला जे योग्य वाटेल तेच कार्य तुम्ही करा, जी मदत लागेल ती मला सांगा. आणि इथे त्यांनी पुन्हा एकदा रिस्पेक्ट त्यांचा अर्न केला होता. पण ज्यावेळेस ते परत आले त्यावेळेस एक घटना अशी घडली की जेवण झाल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी भगिनी निवेदिता यांच्या हातावर पाणी ओतलं हात धुण्यासाठी आणि कापडानी रुमालांनी त्यांचे हात पुसले. त्यावेळेस भगिनी निवेदिता म्हटल्या की स्वामीजी ही सेवा आम्ही तुमची करायची, तुम्ही आमची नाही करायची. त्यावेळेस स्वामीजी म्हटले की प्रभू येशूनी सुद्धा तर हेच केलं होतं ना,
काही जणांना माहिती असेल की लास्ट सपर म्हणजे शेवटचं जेवण हे जे येशू ख्रिस्ताचं मानलं जातं, त्यावेळेस त्यांनी सगळ्या अनुयायांचे पाय धुतले होते, कारण त्यांना माहिती होतं की आता आपण परत चाललो. त्यावेळेस भगिनी निवेदिता म्हणणारच की हो, पण ते येशू ख्रिस्तांचं शेवटचा काळ होता, परंतु त्या बोलता बोलता थांबल्या, कारण त्यांना पुन्हा एकदा हे कळलं होतं की आता काहीतरी घडणार आहे. शेवटच्या काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी बंगाली पंचांग मागवलं. बराच विचार केला की जी तारीख आपण डिक्लेअर केली ती बरोबर होती का. बरेच दिवस ते पानं चालले आणि शेवटी पुन्हा एकदा त्या तारखेवरच त्यांनी शिक्कामोर्तब केलं. या काळामध्ये त्यांच्या अतिशय जवळच्या एका शिष्याने त्यांना सहज प्रश्न विचारला, स्वामीजी, तुम्ही जे नेहमी म्हणत असता की मी कोण आहे हे मला कळत नाही आहे, तर ते आता तुम्हाला कळलं आहे का. याच्यावर स्वामीजींनी त्याच्याकडे बघितलं आणि अतिशय ठामपणे सांगितलं की होय, मला आता कळलं की मी कोण आहे. हाच प्रश्न मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण लक्षात ठेवायला हवा, कारण ते आपल्याला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल अतिशय रिस्पेक्ट तयार झाल्यानंतर स्वामीजींना हे कळलं होतं की ही व्यक्ती काहीतरी वेगळी आहे, ही व्यक्ती या जगातली नाही आहे आणि या व्यक्तीमध्ये एक ताकद आहे की जी स्वतःची शक्ती कोणालाही टच करून स्पर्शाने सुद्धा दुसऱ्याकडे देऊ शकते. आणि हे सगळं त्यांच्या लक्षात आलेलं रामकृष्ण परमहंसांच्याही लक्षात आल्यानंतर त्यांनी एक दिवस अचानक नरेंद्रचा हात पकडला आणि एखादा झटका लागावा तसं ते एका वेगळ्या जगामध्ये निघून गेले. कोणतीही चिंता नाही, पैशाची इच्छा नाही, कुठलीही मागणी नाही, अतिशय शांत अशा अवस्थेमध्ये, भाव अवस्थेमध्ये नरेंद्र निघून गेला. आणि एका लेवलला गेल्यानंतर त्यांना पुन्हा झटका देऊन त्यांच्या गुरुजींनी बाहेर काढलं. यावेळेस मात्र नरेंद्र चिडला आणि म्हटला की नाही गुरुजी, हे योग्य नाही आहे, मला एक वेगळी भाव अवस्था मिळाली होती, तुम्ही मला त्यातनं का बाहेर काढलं, मला या चिंतांमध्ये तुम्ही परत का आणलं, मला यायचंच नव्हतं. त्यावेळेस त्यांची गुरुजी हसले आणि त्यांनी सांगितलं, हरकत नाही नरेंद्र, ही तुझ्या भाव अवस्थेची म्हणजे मोक्षप्राप्तीची चावी आज मी माझ्याकडे परत घेतोय. ज्यावेळेस तुझं कार्य पूर्ण होईल त्यावेळेस मी ही चावी तुला परत देईल. फक्त त्याआधी तुला हे कळायला हवं की तू नक्की कोण आहेस. आणि ज्यावेळेस त्यांनी आपल्या शिष्याला हे उत्तर दिलं की हो, आता मला कळलंय की मी कोण आहे, याचाच अर्थ त्यांना ती चावी मिळण्याची वेळ जवळ आली आहे आणि आता ही चावी लवकरच त्यांचे गुरुजी त्यांना देणार होते. मग अखेरच्या दिवशी काय घडलं? शुक्रवार 4 जुलै 1902 या दिवशी स्वामीजी नेहमीप्रमाणे उठले, सगळ्यांशी गप्पा मारल्या, जुन्या आठवणी काढल्या. जरी त्यांनी ही तारीख डिक्लेअर केली होती त्यामुळे सगळ्यांच्या मनात धाकधूक होती, तरी सकाळी सकाळी इतके फ्रेश असणारे स्वामीजी बघितल्यानंतर कधी नवत स्वामीजींनी काहीतरी लिहिलेलं चुकणार आणि ते चुकावं अशी सगळ्यांना इच्छा निर्माण झाली. त्यांनी स्वतः काली मातेची पूजाही केली त्या दिवशी आणि सगळ्यांना सांगितलं की आज मला माझ्या गुरुजींची सुद्धा पूजा करायची आहे. त्याप्रमाणे त्यांनी पूजा केली, ध्यानधारणा केली, दुपारचं जेवण सर्वांबरोबर घेतलं. त्यानंतर 3 तास त्यांनी ब्रह्मचारी मुलांचं संस्कृतमध्ये एक क्लास म्हणजेच त्यांच्यासाठी थोडंसं सेमिनार टाईप घेतलं. यानंतर चर्चा सुरू झाली की वैदिक महाविद्यालय स्थापन होणं किती गरजेचं आहे, त्यामुळे लोकांमधली अंधश्रद्धा कशी दूर होईल यासाठी त्यांनी आदल्या दिवशीच बऱ्याच राज्यांमध्ये पत्रही पाठवलं होतं की आपल्या राज्यामध्ये मी जरी नसलो तरी वैदिक महाविद्यालय तुम्ही सुरू करावं, त्यामुळे अंधश्रद्धा दूर होईल. आजच्या दिवशी स्वामीजी अतिशय आनंदी आणि ऊर्जेनी भरलेले दिसत होते, जणू काही त्यांचे सगळे रोग निघून गेलेले होते. पाय दुखणं असेल, श्वास लागणं असेल, काहीही त्यांना त्या दिवशी होत नव्हतं. तासभर ध्यान केल्यानंतर त्यांनी जपमाळ घेतली आणि सर्वांना सांगितलं की आता मला थोडा वेळ शांत एकटेपणामध्ये राहू द्या. एक फक्त त्यांचा शिष्य त्यांना वारा घालण्यासाठी तिथे होता. त्यानंतर ध्यान केल्यानंतर जपमाळ घेऊन ते लोळूनच जप करू लागले. अधूनमधून ते कूस बदलत होते. एकदा शेवटी त्यांनी कूस बदलली आणि एक मोठा दीर्घ श्वास घेतला. यानंतर जसं काही एखादं लहान बाळ रडतं तसा थोडासा आवाज आला. त्यांनी परत कुशी बदलली, पुन्हा एकदा एक मोठा श्वास आणि अचानक त्यांच्या हातातली जपमाळ खाली पडली आणि अचानक त्यांची मान कलंडली. खरं सांगायचं तर हे आश्रमातल्या शिष्यांसाठी नवीन नव्हतं, कारण ते नेहमीच भावसमाधीमध्ये जायचे आणि प्रघात असा होता की ते बराच वेळ भावसमाधीमध्ये राहिल्यानंतर त्यांच्या कानावर रामकृष्ण परमहंसांचा जप सुरू केल्यानंतर ते परत यायचे. म्हणून पुन्हा एकदा जरी तारीख माहिती असली तरी शिष्यांनी प्रयत्न केला, परंतु यावेळेस मात्र तो प्रयत्न पूर्ण होणार नव्हता. स्वामी विवेकानंदांना त्यांच्या गुरूंनी
म्हणजेच रामकृष्ण परमहंसांनी अखेर ती चावी परत दिली होती आणि ते त्यांना हवा असलेल्या भावसमाधीमध्ये निघून गेले होते आणि त्यांनी सांगितलेल्याच दिवशी इहलोकीची ही यात्रा संपली होती. जाण्याआधी स्वामी विवेकानंद त्यांच्या शिष्याला असं म्हटले होते, आज जर दुसरा एक विवेकानंद असता तर कदाचित तो समजू शकला असता की या विवेकानंदाने नक्की काय कार्य केलंय, याची मला नक्कीच रुखरुख आहे. पण हरकत नाही, माझ्या या भारत देशामध्ये लाखो स्वामी विवेकानंद नक्कीच जन्म घेतील याची मला खात्री आहे आणि या खात्रीनीच मी जाणार आहे. स्वामीजी या जगातून निघून गेले, परंतु आपल्या मनामधून ते कधीही जाऊ शकले नाही. मला नेहमी असा प्रश्न पडतो की स्वामीजी हे थोर, श्रीमंत, लहान मोठे या सगळ्यांनाच, विचारवंत, साधी व्यक्ती या सगळ्यांनाच आपल्या अस्तित्वाकडे कसे खेचून घेत होते, याचं उत्तर मला अजून कधी मिळालं नाही. परंतु मला असं वाटतं की स्वामी विवेकानंद ही फक्त कोणी व्यक्ती नव्हती, तर ती एक विचारधारा होती. आणि म्हणूनच तुम्ही, आम्ही, आपण सगळ्यांनी मिळून जर स्वामीजींच्या वाटेवर वाटचाल केली तर नक्कीच आपण सुद्धा स्वामी विवेकानंद होऊ शकतो किंवा नवीन स्वामी विवेकानंद पुढच्या पिढीचा घडवू शकतो, याचा मला ठाम विश्वास आहे. आणि आजचं व्याख्यान या प्रयत्नांपैकीच एक छोटा भाग होता असं मी मानतो आणि थांबतो. धन्यवाद. चैत्र व्याख्यानमाला चैत्र गौरव पुरस्कार वर्ष 15वे, यात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला, म्हणजे आपल्या सर्वांना विनंती करेन की जो आपल्याच नागरिकांवर आणि हिंदूंना जी काश्मीरमध्ये कत्तल केली गेली आणि तो भ्याड हल्ला आहे, अर्थातच आपण सर्वजण त्याचा निषेध करतो आहे, पण त्या हल्ल्यामध्ये जे 25-27 आकडा अजून पूर्ण आलेला नाही आहे, तर जे कोणी तिथे आपण शहीद झाले असं नाही म्हणता येणार, पण ज्यांचा मृत्यू झाला आहे आपण त्यांना 1 मिनिट उभं राहून श्रद्धांजली देऊया. ओम शांती. योगेश पंचाक्षरी, CA CM. सरांचं लेखन स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील युवक एकनाथजी रानडे, एक विवेकानंदमय कर्मयोगी, विवेक आनंद, स्वामी विवेकानंदांच्या विचारावर 6 पुस्तकांचा संच आणि स्टँड अप अँड टेक अँड रिस्पॉन्सिबिलिटी या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. सुप्रसिद्ध दैनिक सकाळ या वृत्तपत्रामध्ये त्यांनी तरुणांसाठी लेखन केलेले आहे. गेल्या 23 वर्षापासून वाणिज्य कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांना CA CS CMA अशा महत्त्वाच्या परीक्षांना मार्गदर्शन करतात. कार्यशाळा आजपर्यंत सरांनी जागर कॉमर्स या उपक्रमाद्वारे गेले 20 वर्षात 400हून अधिक शाळांमध्ये कार्यशाळा घेतलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना करिअरचं मार्गदर्शन करत आहेत. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास मिळावा, त्यांची जडणघडण व्हावी या उद्देशाने CA CM CS या संस्थांमध्ये तरुणांसाठी पर्सनॅलिटी कोर्सचं पण भूमिका सर निभवत असतात. अभ्यासक्रम अध्ययन समिती डोंबिवली येथील प्रसिद्ध पेंढारकर कॉलेजच्या अध्यापन समितीवर सर इंडस्ट्रियल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहेत. नवीन पिढीला साजेल असा अभ्यासक्रम घडवण्यासाठी योगदान करत असतात. सरांना आजपर्यंत पुरस्कार जे मिळालेले आहेत, PCCA नाशिकतर्फे 2019मध्ये KK वाघ इन्स्टिट्यूटतर्फे 2024 साली आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकमततर्फे 2025चा मास्टर मेंटॉर अवॉर्डने सन्मानित केलेला आहे. पंचाक्षरी प्रोफेशनल अकॅडमी या संस्थेचे टाइम्स ऑफ इंडियातर्फे बेस्ट कॉमर्स अकॅडमी असे प्रसिद्ध राष्ट्रीय मासिक एंटरप्रिन्युअरतर्फे आणि कोविड काळामध्ये सर्वोत्कृष्ट ऑनलाईन अकॅडमी पुरस्कारासाठी सरांचं नामांकन झालेलं आहे.
धन्यवाद. आजचा जो चैत्र गौरव पुरस्कार आपण ज्यांना देतो आहोत, विद्याहरी देशपांडे. मी नेहमी म्हणतो ना, आपण ज्यांना पुरस्कार देतो किंवा ज्यांना बोलवतो ना, त्यांचं हे 4-4, 5-5 पाणी असतं. तो आम्हाला खूप प्रश्न पडतो त्यातलं काय निवडावं. मग आमच्या अल्पमतीने जे त्यातलं आम्हाला बरं वाटतं, छान वाटतं, उत्तम वाटतं असं आम्ही निवडलेलं असतं, ते आपल्यापर्यंत पोचवतो. कारण त्यांचं व्यक्तिमत्व किंवा त्यांचं कर्तृत्व त्यापेक्षा खूप मोठं असतं. पण त्यातलं काही मी आपल्या समोर मांडतो. विद्याहरी देशपांडे ह्या बिरजू महाराज, पंडित बिरजू महाराज, पंडिता रोहिणी भाटे, ज्यांचं नाव आपल्या पूर्ण भारतालाच काय जगाला माहीत आहे, यांच्या त्या शिष्य आहेत. त्याचबरोबर तालाचं जे खास शिक्षण असतं ते सुरेश दादा तळवकर यांच्याकडे त्यांनी घेतलेलं आहे. आणि उस्ताद हैदर शेख यांच्याहीकडे त्यांनी त्या पद्धतीचं शिक्षण घेतलेलं आहे. जेव्हा नृत्य ही अशी कला, म्हणजे जसं आपल्याला सांगायला हरकत नाही, जसं कीर्तन हा एक विषय असतो ना, कीर्तनामध्ये फक्त गाणं येऊन चालत नाही, नुसतं तुम्हाला अध्यात्माचं माहिती असून चालत नाही. सगळंच त्याला लागतं, सगळे अंग त्याच्यामध्ये असावं लागतात, अभिनय असावा लागतो, सगळं त्याला असावं लागतं. तसंच हे नृत्याच्या बाबतीतही आहे. तर इथे अभिनयाचं सुद्धा शिक्षण खास घ्यावं लागतं. तर विद्या देशपांडे यांनी प्रोफेसर कमलाकर सोनटक्के, जयदेव हट्टंगडी म्हणजे रोहिणी हट्टंगडींचे पती, आपल्याला माहिती असतील कदाचित, आणि प्रसिद्ध दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक जे आहेत वामन केंद्रे, यांच्याकडे अभिनयाचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यांना HRDद्वारे नॅशनल स्कॉलरशिप मिळालेली आहे नृत्यासाठी, नृत्यामध्ये त्यांचं जे काम आहे ते त्यासाठी. आणि कल्चरल मिनिस्ट्री जी आहे, सांस्कृतिक संचालनालय, ते त्यांनी ABMNP असं यांनी त्यांना खास गौरव त्यांचा केलेला आहे. त्यांना नृत्यश्री 95 हा पण मोठा, म्हणजे मध्य प्रदेशातला खूप मोठा पुरस्कार आहे, तोही त्यांना प्राप्त झालेला आहे. नंतर सखी गौरव पुरस्कार लोकमतने त्यांना सन्मानित केलेला आहे. आता पुरस्कारांची लिस्ट बरीच मोठी आहे, पण त्याचबरोबर आता एक पुरस्कार त्यांच्या नावामागे जोडला जाईल, तो म्हणजे चैत्र गौरव पुरस्कार. मी चैत्र हुदलीकर यांना विनंती करेन की त्यांनी कृपया मंचावर या आणि आजच्या आपल्या विद्याहरी देशपांडे यांचा गौरव करावा. नमस्कार. तुम्हाला कळलं असेलच की मला पूर्वकल्पना नव्हती की इथे आपल्याला बोलावं लागेल वगैरे, पण तसं माझं माध्यम नृत्य आहे. बोलणं माझं काम खरं तर नाही. नृत्याच्या माध्यमातूनच मी जे काय सांगायचं असतं, मांडायचं असतं ते करत असते. फक्त 1-2 प्रसंग मला आत्ता या क्षणी आठवले की यांना आठवते की नाही मला माहिती नाही, पण 15 वर्षापूर्वी जेव्हा इथे ही शेड पण नव्हती, त्यावेळेला मी इथे कथक नृत्यावर व्याख्यान दिलेलं आहे. आणि आज हा परिसर इतका सुंदर झालेला बघून मला खूप छान वाटतं आहे. आणि मला वाटतं की सत्काराचं उत्तर देण्यापेक्षा तुम्ही मला इथे माझं काम करायला बोलवलं तर मला जास्त आवडेल. कारण बरेचदा असं होतं की नाशकात खूप भाग पडलेत. आता एक कॉलेज रोड, गंगापूर रोड तिकडचा भाग, एक पंचवटीतला भाग, एक इंदिरानगर, एक नाशिक रोड, एकमेकांशी आपण तेवढे जवळ नाही राहिलो.
सगळी वेगवेगळी शहरं झाल्यासारखी झाली आहेत. त्यामुळे आम्हा कलाकारांनासुद्धा असं वाटतं की अरे आपण नाशकात असून इंदिरानगरपर्यंत नाही पोचलो आहे. बाकी परदेशात जाऊन आल्याचं कौतुक नाही, पण इंदिरानगरपर्यंत पोचलो नाही याचं दुःख नक्की आहे. आणि आपण आता खरं तर यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी सगळे आतुर आहात. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि गुरूंच्या माझ्या आशीर्वादाने अनेक गोष्टी घडत गेल्या आयुष्यामध्ये. आणि आज हा पुरस्कार चैत्राच्या उष्मामध्ये एक हळूवार असे फुंकर घातल्यासारखा वाटतो आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. त्यासाठी मी ट्रस्टचे आभार मानतेच, पण विशेष करून हुदलीकरांचे आभार. कारण की ते असे निवडून मी खूप टाळण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे माझ्याकडे डान्सच्या परीक्षा चालू आहेत, त्यामुळे मी म्हटलं सर अहो नाही जमत आहे. तर ते म्हणाले नाही कुठल्या या सगळ्या याच्यातले एका तारखेवर बोट ठेवावंच लागणार आहे. त्याच्यामुळे त्यांचा आग्रह आणि त्यांचं मनापासून बोलवणं याच्यात कळत होतं की एवढे दिवस आमच्याकडे पुरस्कार आहे, एका विचार तरी तुम्ही बोट ठेवा कुठल्या तरी एका डेटवर. तर त्याच्यावरनं आपल्याला बोलवणाऱ्याची इच्छा किती मनापासून आहे हे कळतं. आणि ते मनापासून केलेला सत्कार हा खरंच मनापर्यंत पोचतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.